यही है ये आप चेक चेक सबको जय मसीह की। जय मसीह की। जरा जोर से आवाज आए। चलो है ना, हमारे बीच में आज पास्टर जॉन आए हुए हैं। हाँ, ये नए नहीं है, ये इसी कलीसिया में आके ट्रेनिंग भी लिए है ना। और दिव्यानी भी आज यहाँ पर फिर से पहुँच गई और पुष्पा भी पहुँच गई है ना। सबका धन्यवाद। और मैं खास करके जो आज पहली बार आप हमारी संगति में आए हैं, आप अपना थोड़ा परिचय देंगे। एलिजाबेथ शीला। You are welcome. है ना, बहुत से बार हम कभी कभी ऐसे ख्याल आते हैं कि ये जो प्रभु हमको क्यों इतना सारा वचन दिया हुआ है और इतना बहुत सारा ज्ञान की बात भी दिया हुआ है। ತುಂಬ ವೇಳೆ ಹೆಂಗಾಗ್ತದೆ ದೇವರು ಇಷ್ಟೊಂದು ಜ್ಞಾನ ನಮಗೆ ಯಾಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಮತ್ತೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ವಿಚಾರಗಳು ತಲೆಯಲ್ಲಿ ಬರ್ತವೆ। है ना, मैं जब एक क्रिश्चियन परिवार के अंदर में मेरा जन्म हुआ ನನ್ನ ಒಂದು ಜನ್ಮ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಪರಿವಾರದಲ್ಲಿ ಆಗಿತ್ತು। है ना, तो मेरे अंदर में जो मसीहत का जो बात थी वो कुछ और थी। ನನ್ನ ಒಂದು ಜೀವಿತ ಕ್ರಿಸ್ತಿಯ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದಾಗಲೂ ಬೇರೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ है ना, मैं सोचता था कि जो लोग बहुत वचन को जानते हैं वो बहुत ही मतलब कि पवित्र लोग हैं। ನಾನೇನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಯಾರು ವಚನಗಳನ್ನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೋ ಅವರು ಪವಿತ್ರ ಜನ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೆ। बहुत ज़्यादा वचन की बात करते हैं वो बहुत ज़्यादा पवित्र लोग हैं। ಯಾರು ಹೆಚ್ಚಾಗಿ ದೇವರ ವಚನಗಳ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡಿದ್ರು ಅವರು ತುಂಬಾ ಪವಿತ್ರ ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದೆ। है ना, लेकिन दूसरे साइड में बहुत ज़्यादा उलझन में आ जाता था। ಆದ್ರೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಯೋಚನೆ ಬಂದಾಗ ದ್ವಂದ್ವಕ್ಕೊಳಗಾಗ್ತಿದ್ದೆ। ये देख के कि है ना, जो ये बोलते हैं वो इनके जीवन में नहीं दिखता। ನಾನು ನೋಡ್ತಿದ್ದೆ ಅವ್ರು ಏನ್ ಮಾತಾಡ್ತಾರೋ ಅದು ಅವರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಇರೋದಿಲ್ಲ ಆಗಿತ್ತು। है ना, इसके कारण मेरे को है ना यीशु मसीह को ग्रहण करने के लिए बहुत समय लग गया। ಈ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ದೇವರನ್ನ ಕಂಡುಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ನನಗೆ ತುಂಬಾ ಸಮಯ ಹಿಡಿಯಿತು। है ना, मेरे बात समझ में आई कि परमेश्वर जो है ना, फिर मैं ये जब मैं खुद मसीह में आ गया ನಾನು ಯಾವಾಗ ದೇವರಲ್ಲಿ ಬಂದೋ और जब मैं है ना ट्रेनिंग करने लगा ನಾನು ಯಾವಾಗ ತರಬೇತಿಯನ್ನು ಹೊಂದಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ನೋ है ना, तो वहाँ पर जो ट्रेनिंग थी उसको बोलते थे कि डिसाइपलशिप ट्रेनिंग स्कूल। ಟ್ರೈನಿಂಗ್ ಹೆಸರು ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಡಿಸೈಪಲ್ಶಿಪ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಶಿಷ್ಯತ್ವದ ಒಂದು ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು। है ना, वहाँ पर भी वचन से बात करते थे, ಅಲ್ಲಿ ಕೂಡ ವಚನದ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಮಾತನಾಡಲಾಗ್ತಿತ್ತು। लेकिन वहाँ पर एक जो बहुत खास चीज़ थी कि भाई ये जो हमारे अंदर में जो हमने ये दुनिया भर के आया है, ये जो दुनिया की बातें भर के आया है, पहले इसको निकालना जरूरी है। ಅಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಒಂದು ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ಗಮನ ಕೊಟ್ಟಿದ್ದರು, ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಈ ಲೋಕದ ವಿಚಾರಗಳೇನಾದ್ರು ಇದ್ದಾವೋ ಅದನ್ನ ಹೊರಗಡೆ ತೆಗಿಲಿಕ್ಕೆ ಹೇಳ್ಕೊಡ್ತಿದ್ರು। है ना, उसका वो जो शिक्षा का जो नाम था वो था ओपननेस एंड ब्रोकननेस। ಆ ಶಿಕ್ಷಣದ ಒಂದು ಆ ತರಬೇತಿಯ ಒಂದು ಹೆಸರು ಹೀಗಿತ್ತು, ಒಳಗೆ ಇದನ್ನ ಹೊರಗಡೆ ತೆಗೆಯುವುದು ಎಂಬುದಾಗಿ। मतलब पहले अपने आप को खोलो और फिर बाद में डूब जाओ। ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮನ್ನ ನಾವು ಬಿಚ್ಚಿಡುವುದು ಹಾಗೂ ನಾವು ಮುರಿಯಲ್ಪಡಬೇಕೆಂಬುದಾಗಿ। हाँ, और है ना, मैं फिर बाद में मेरे अंदर में प्रश्न आने लगे कि भाई यीशु मसीह ने अपने शिष्यों को लेकर है ना 3.5 साल तक उनको प्रशिक्षण करता रहा, ट्रेनिंग देता रहा। ನನ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಬಂತು, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಕೂಡ ತನ್ನ ಶಿಷ್ಯರನ್ನ 3.5 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಕರೆದುಕೊಂಡು ತರಬೇತಿಯನ್ನು ನೀಡಿದ್ರು। है ना, तो वो क्या सिखाता हूँ और क्या बताता हूँ। ಹಾಗಿದ್ದಾಗ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಏನನ್ನ ಕಲಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ರು ಅವರಿಗೆ, ಏನನ್ನ ಮಾತಾಡ್ತಿದ್ರು ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ?
है ना। उस संदर्भ में अगर हम देखते हैं कि यीशु मसीह जहाँ प्रचार करता था वहाँ सारे यहूदी लोग से ज्यादा, ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ತರಬೇತಿ ಕೊಡುವಂತ ಸಮಯದಲ್ಲಿ ಪ್ರಚಾರ ಮಾಡುವ ಸಮಯದಲ್ಲಿ ಯಹೂದ್ಯರು ಜಾಸ್ತಿ ಆಗಿದ್ರಲ್ಲಿ, है ना। लेकिन हम जहाँ प्रचार करते हैं वहाँ यहूदी लोग नहीं है, वहाँ तो सारे के सारे जो गैर यहूदी लोग हैं। ಆದ್ರೆ ನಾವು ಪ್ರಚಾರ ಮಾಡುವಂತ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಯಹೂದ್ಯರಲ್ಲದಂತಹ ಜನರು ಜಾಸ್ತಿ। हाँ, और तो भाई समझने का जो ये है, क्योंकि यहूदी लोगों को पहले से ही सारा जो तोरा था, मतलब कि जो उनका जो व्यवस्था थी वो मालूम थी। ಯಹೂದ್ಯರಿಗೆ ನಾವು ನೋಡುವಾಗ ಮೊದಲು ತೋರ 5 ಪುಸ್ತಕಗಳು ಏನಿದೋ ಆ ನ್ಯಾಯವು ಅವರಿಗೆ ಮೊದಲೇ ಗೊತ್ತಿತ್ತು। हाँ, तो यहाँ पर बड़ा ये कि भाई है ना, अगर हम जाके जो यीशु मसीह प्रचार कर रहा है ना, और वो जिस तरीके से वहाँ पर उनके साथ में बर्ताव कर रहा है, तो हमको यहाँ के जगह में है ना उसी बात को किस तरीके से पेश करना, ये बड़ा फर्क पड़ जाता है। ನಾವು ಕೂಡ ನೋಡುವಾಗ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯ ಪ್ರಕಾರ ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಆ ಒಂದು ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಪ್ರಚಾರ ಮಾಡುವಾಗ ಬೇರೆ ಪರಿಣಾಮಗಳು ಕಂಡು ಬರ್ತವೆ, है ना। क्योंकि मैं बहुत बार है ना बहुत से लोगों को सुनता है, ये लिखा है, ये लिखा है, ये लिखा है। ನಾನು ತುಂಬಾ ವೇಳೆ ಕೇಳ್ತಿದ್ದೇನೆ, ಇದು ಬರ್ದಿದೆ ಹೀಗೆ ಬರ್ದಿದೆ ಎಂಬುದಾಗಿ ಕೇಳ್ತೇನೆ। है ना, मैं हमेशा बोलता है लिखा तो बहुत कुछ है, लेकिन मैं क्या कर रहा है इसके लिए। ನಾನು ಪುನಃ ಇದನ್ನೇ ಹೇಳ್ತೇನೆ, ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಬರೆದಿದ್ದು ಸುಮಾರಾಗಿದೆ, ಆದ್ರೆ ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಅದನ್ನ ತಗೊಂಡು। है ना, एक ऐसी चीज है जो मनुष्य के अंदर में जब मेरे मुताबिक कोई चीज नहीं चलती है तो मेरे को गुस्सा आता है। ಮನುಷ್ಯನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಒಂದು ಭಾವನೆ ಇದೆ, ನಮ್ಮ ಪ್ರಕಾರ ನಡೆಯದೇ ಇದ್ದಾಗ ಅದು ಕೋಪವನ್ನು ತರಿಸ್ತದೆ, है ना, जिसको क्रोध बोलते हैं। ಅದಕ್ಕೆ ಕೋಪ ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ಹೇಳ್ತೇವೆ। है ना, यहाँ पर यीशु मसीह का जीवन अगर हम देखते हैं, और जब वो अपने चेलों के साथ में और जब भीड़ के बीच में वो काम करता होता है, तो उसके अंदर में भी ये चरित्र नजर आता है। ಇಲ್ಲಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯ ಜೀವನ ಚರಿತ್ರೆಯನ್ನು ನೋಡುವಾಗ, ತನ್ನ ಶಿಷ್ಯರೊಂದಿಗೆ ಅವರು ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತಿರುವಾಗ ಅವರ ಜೀವಿತದಲ್ಲೂ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಭಾವನೆಯನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ। लेकिन उसके अंदर में एक चीज खास बात नजर आती है, ಅಲ್ಲಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಮುಖ್ಯವಾಗಿ ಒಂದು ಅಂಶವನ್ನು ನಾವು ಕಂಡುಕೊಳ್ಬಹುದು, वो क्रोध में तो आता है लेकिन पाप नहीं करता। ಅವರು ಕೋಪಗೊಳ್ತಾರೆ ಹೊರತು ಆದ್ರೆ ಪಾಪವನ್ನು ಮಾಡಲ್ಲ। हाँ? लेकिन हमारा कुछ कहानी कुछ दूसरी होती है। ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಕತೆ ಬೇರೆ ರೀತಿಯಾಗಿರ್ತದೆ। हाँ? है ना, मैं आज इसी विषय के ऊपर आपको कुछ बातें करने जा रहा हूँ। ಇವತ್ತಿನ ದಿನದಲ್ಲಿ ಇದೇ ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ನಾನು ನಿಮ್ಮೊಟ್ಟಿಗೆ है ना, मेरे ಮಾತನಾಡ್ತೀನಿ। साथ में निकालिए मरकुस उसका 3रा अध्याय, ನನ್ನೊಟ್ಟಿಗೆ ನೀವು ಮಾರ್ಕನು ಬರೆದ ಸುವಾರ್ತೆಯನ್ನು 3ನೇ ಅಧ್ಯಾಯ ತೆಗೆದಿ 1 से 6 तक। 1 ರಿಂದ 6 ವಚನಗಳವರೆಗೆ ಓದಿಕೊಳ್ಳೋಣ। मरकुस 3 1 से 6 हम वैसे ही पढ़ेंगे जैसे हम पढ़ते आए हैं। ಯಥಾ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಓದಿಕೊಳ್ಳೋಣ। तो वो फिर आराधनालय में गया, वहां एक मनुष्य था जिसका हाथ सूख गया था। और वे उसका दोष लगाने के लिए उसी के हाथ में लगे हुए थे, देखे वह सबत के दिन उसे चंगा करता है कि नहीं। उसने सूखे हाथ वाले मनुष्य से कहा, बीच में खड़ा हो। और उनसे कहा, क्या सबके लिए भला करना उचित है या बुरा करना, प्राण को बचाना या मारना? पर वे चुप रहे। उसने उनके मन की कठोरता से उदास होकर उनको क्रोध से चारों ओर देखा और उस मनुष्य से कहा, अपना हाथ बढ़ा। उसने बढ़ाया और उसका हाथ अच्छा हो गया। तब फरीसी बाहर जाकर तुरंत हेरोदियों के साथ उसके विरोध में सम्मति करने लगे कि उसे किस प्रकार नष्ट करें। है ना, बड़ा यहाँ पर जो वचन जो बात बोल रहा है बड़ा ही विचित्र लगता है। ಇಲ್ಲಿ ವಚನಗಳು ಯಾವ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ ಓದುವಾಗ ವಿಚಿತ್ರವಾಗಿ ಕಂಡು ಬರ್ತದೆ। यीशु मसीह यहाँ पर आराधनालय में है ना, इनके यहाँ पर ये आराधना करते हैं, उसके अंदर में देख रहा है कि एक व्यक्ति का हाथ जो है वो सूखा हुआ है, मतलब खराब हो गया, उसको लकवा मार दिया या क्या हो गया नहीं मालूम, गया पैरालाइज है। ಇಲ್ಲಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯು ಆರಾಧನೆಯಲ್ಲಿ ಹೋಗುವಾಗ ಅಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಕೈ ಬತ್ತಿದಂತ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನ ನೋಡ್ತಾರೆ, ಆತನ ಒಂದು ಕೈ ಯಾವ ಕಾರಣದಿಂದ ಆಗಿತ್ತು ಎಂಬುದಾಗಿ ಅರ್ಥವಾಗಿದ್ದರೂ ಕೂಡ ಆತನಿಗೆ ಏನೋ ಒಂದು ಇದೆ ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಬಹುದು। और जब यीशु मसीह को ये लोगों ने वहां पर देखा तो ये लोग इस तलाश में थे कि अब ये क्या करने वाला है, इसको पकड़ने की। ಇಲ್ಲಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯನ್ನ ಈ ಜನರು ನೋಡಿದಾಗ ಇವರು ಏನ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಿದ್ದಾರೆ ಎಂಬುದಾಗಿ ಕಾಲ್ಕೊಂಡು ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ರು। यहाँ पर ये इस चक्कर में है कि ये व्यक्ति अब इसको चंगा करता, क्योंकि आज का दिन सबत है। ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಜನರು ಇವತ್ತಿನ ಅವತ್ತಿನ ದಿನ ಸಬ್ಬತ್ ದಿನವಾಗಿದ್ದರಿಂದ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ಏನನ್ನ ಮಾಡೋರಾಗಿದ್ದಾರೆ ಎಂಬುದಾಗಿ।
है ना, वचन में लिखा हुआ है कि सबत मतलब आराम का दिन, कुछ मत करो। ವಚನದಲ್ಲಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ ಸಬ್ಬತ್ ಎಂಬುದು ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಆರಾಮ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವಂತ ದಿನವಾಗಿದೆ. हैं? कुछ मत करो। ಅವತ್ತಿನ ದಿನ ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗುದಿಲ್ಲ. इसका मतलब है कि अगर कोई कुछ है ना बहुत दुखी है या कुछ वो दर्द में है तो उसके लिए कुछ मत करो। ಅವತ್ತಿನ ದಿನದಲ್ಲಿ ಯಾರು ತುಂಬಾ ನೋವಿನಲ್ಲಿದ್ದರು, ಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದರು, ಅವರಿಗೋಸ್ಕರವಾಗಿಯೂ ಕೂಡ ಏನನ್ನು ಮಾಡಬಾರದಂತ ದಿನವಾಗಿದೆ. क्या सोचते कि परमेश्वर इतना निर्दयी है? ನೀವೇನು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತೀರಿ? ದೇವರು ಇಷ್ಟು हाँ, जो ನಿರ್ದಯವಾಗಿದ್ದಾರಾ? चीज नहीं करने के लिए बोलता है वो तो करते हो, जो करने बोलता है वो नहीं करते हो। ಯಾವುದನ್ನು ಮಾಡಬೇಡ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೋ ಅದನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ, ಯಾವುದನ್ನು ಮಾಡು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅದನ್ನ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ. है ना, ये कहा जाता है कि ये है स्वयं की धार्मिकता। ಇದಕ್ಕೆ ಸ್ವಯಂ ಧಾರ್ಮಿಕತೆ ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ. हाँ? ये फरीसी, इसका मतलब व्यवस्था को जानने वाले लोग, व्यवस्था को सिखाने वाले लोग। ಪರಿಸರ ಅಂತಂದ್ರೆ ತರ್ಕಬದ್ಧವಾದ ನ್ಯಾಯವನ್ನ ಕಾನೂನನ್ನ ಕಲಿಸುವಂತವರಾಗಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಅದನ್ನ ಜಾಸ್ತಿಯಾಗಿ ತಿಳ್ಕೊಂಡವಂತ ಜನರಾಗಿದ್ದಾರೆ. और ये लोगों के विचार इस तरीके से, ಆದ್ರೆ ಇಂತಹ ಜನರದೇ ಈ ಪ್ರಕಾರವಾದಂತಹ ಯೋಚನೆಯನ್ನ ಹೊಂದಿಕೊಂಡು ನಡೀತಾ ಇದ್ದಾರೆ. क्या ये लोगों को परमेश्वर का व्यवस्था मालूम नहीं है? ಇವರಿಗೆ ದೇವರ ಒಂದು ನ್ಯಾಯ ಗೊತ್ತಿಲ್ವೋ? लेकिन ये इस तरीके की बात कर रहे हैं ಆದ್ರೂ ಕೂಡ ಇವರು ಈ ಪ್ರಕಾರವಾದಂತಹ ಮಾತುಗಳನ್ನ ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. क्योंकि ये लोगों ने परमेश्वर की व्यवस्था को ही बदल के रख दिया अपने कानून के हिसाब से। ಇವರು ದೇವರ ಕಾನೂನನ್ನೇ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು? ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಿದ್ರು ತಮ್ಮ ಇಷ್ಟದ ಪ್ರಕಾರವಾಗಿ. यहाँ पर खास करके 5 वचन के अंदर में यीशु मसीह जो बात बोलता है, क्या यहाँ पर यीशु मसीह को जो हो रहा है वो बात बताया गया है। ಇಲ್ಲಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ತನಗೆ ಆಗುವಂತಹ कोई पढ़ दीजिए। ವಚನದಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. उसने उनके मन की कठोरता से उदास होकर उनको क्रोध से चारों ओर देखा और उस मनुष्य से कहा, अपना हाथ बढ़ा। उसने बढ़ाया और उसका हाथ अच्छा हो गया। है ना, यहाँ पर ये देखने में आता है कि यीशु मसीह ये सारी चीज को देख के बहुत ही क्रोध में आ गया कि ये भाई ये लोग इतने कठोर है ना। क्या देख के उसको गुस्सा आया? उनकी कठोरता को देख के। ಇಲ್ಲಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗೆ ಕೋಪ ಬರುವುದನ್ನ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ. ಯಾವ ವಿಚಾರವಾಗಿ ಅವರು ಕೋಪಿಸ್ಕೊಳ್ತಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರ ಒಂದು ಕಠಿಣ ಹೃದಯವನ್ನ ನೋಡಿ ಅವರಿಗೆ ಕೋಪ ಬರ್ತದೆ. है ना, कि भाई क्या क्या यीशु मसीह के अंदर में चल रहा था कि ये लोग जब सब है ना जो व्यवस्था है उसको जानते हैं और व्यवस्था को जानने के बाद में ये लोग इतने कठोर कैसे है? ಇಲ್ಲಿ ನ್ಯಾಯವನ್ನ ಕಾನೂನನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡ ಜನರು ಆಗಿದ್ದಾಗಲೂ ಕೂಡ ಅವರು ಈ ಪ್ರಕಾರವಾದ ಕಠಿಣ ಹೃದಯವನ್ನು ಹೊಂದಿದವರಾಗಿದ್ದಾರೆ. है ना, ये यीशु मसीह का जो गुस्सा था, अभी वो बताइए वो गुस्सा क्या है? ಇಲ್ಲಿ ದೇವರ ಒಂದು ಕೋಪ ಇತ್ತಲ್ಲ, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯ ಕೋಪ ಇತ್ತು, ಅದು ಯಾವ ಕಾರಣದಾಗಿ ಬಂತು ಎಂಬುದಾಗಿ ನೋಡ್ಕೊಳ್ರಿ. है ना, कभी कभी लोग ऐसा ऐसा सोचते हैं कि जो प्रभु के लोग होते हैं या जो संत लोग होते हैं या जो परमेश्वर है उसको गुस्सा नहीं आना चाहिए। ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ ದೇವರ ಒಂದು ಜನರಾಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ದಾಸರಾಗಿರ್ಬೋದು ಅವರಿಗೆ ನಾವೇ ತಿಳ್ಕೊಳ್ತೇವೆ ಅವರಿಗೆ ಕೋಪ ಬರಬಾರದು ಎಂಬುದಾಗಿ. है ना, यहाँ पर यीशु मसीह के गुस्से को अगर देखेंगे तो उसका गुस्सा है ना उसके ऊपर कोई कुछ है ना उसको कुछ उसके अनुसार नहीं हो रहा, उसके ऊपर गुस्सा नहीं है। उसका गुस्सा ये है कि ये परमेश्वर के वचन के विरोध में खड़े हुए लोग हैं। ಅಲ್ಲಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯ ಒಂದು ಗುಣವನ್ನ ನಾವು ಏನ್ ನೋಡ್ತೇವೆ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಜನರ ಮೇಲೆ ಅವರು ಕೋಪ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಅವರ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಅವರ ಗುಣದ ಮೇಲೆ ಅವರು ದೇವರ ವಿರುದ್ಧವಾದಂತಹ ಕಾರ್ಯಗಳ ಮೇಲೆ ಅವರು ಕೋಪ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. है ना, कभी कभी है ना लोग बोलते हैं भाई पास्टर जी गुस्सा नहीं होना चाहिए। ಕೆಲವೊಂದು ಜನರು ನಮಗೂ ಕೂಡ ಹೇಳ್ತಾರೆ, ಪಾಸ್ಟರ್ ಅವರೇ ನೀವು ಕೋಪ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಡಿ ಎಂಬುದಾಗಿ. है ना, कोई अगर खुद को अगर हमारे को कोई है ना कुछ बोल रहा है या हमारे विरोध में खुद के या मेरे व्यक्तिगत के विरोध में कोई जा रहा है ना, तो मैं गुस्सा हो रहा हूँ, तो क्या है ना कि एक वो गुस्सा जो है वो गलत गुस्सा है, गलत क्रोध है। ವ್ಯಕ್ತಿಗತವಾಗಿ ನಾನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವಂತ ನಿರ್ಧಾರ ಕೋಪದ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ತೆಗೆದುಕೊಂಡ ನಿರ್ಧಾರವಾಗಿದ್ದಲ್ಲಿ ಅದು ತಪ್ಪಾಗಿದೆ. लेकिन जो लोग व्यवस्था को जानते हैं, परमेश्वर के वचन को जानते हैं और वो जब उसके विरोध में जाते हैं या उसको उसको उसका वो जो परमेश्वर जो असली बात बोलता है उसको नहीं समझ के कुछ अपने ही कानून लगाते हैं या अपने ही तरीके चलाने मांगते हैं, तो जायज है गुस्सा होना। ಜನರು ದೇವರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ದೇವರ ಒಂದು ಕಾನೂನಿಗೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ನಡೆದುಕೊಳ್ಳುವಾಗ ಅದರ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಆ ವಿಚಾರಗಳಿಗಾಗಿ ಕೋಪ ಬರುವುದಾದ್ರೆ ಆ ಕೋಪ ಸಹಜವಾದದ್ದು ಮತ್ತು ಸರಿಯಾದದ್ದು. है ना, यहाँ पर अगर हम यीशु मसीह का जो ये देखेंगे कि उसने उनके मन की कठोरता से उदास होकर, ಇಲ್ಲಿ ವಚನದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ ಆಗ ಆತನು ಅವರ ಹೃದಯಗಳ ಕಾಠಿಣ್ಯತೆಗಾಗಿ ದುಃಖಪಟ್ಟು ಎಂಬುದಾಗಿ. क्या हो गया?
उनको कठोरता को देखकर यीशु मसीह क्या हो गया, उदास हो गया, दुखी हो गया। ಏನಾಯ್ತಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಅವರ ಹೃದಯ ಕಠಿಣವಾಗಿರುವುದನ್ನು ನೋಡಿ ದುಃಖ ಪಡ್ತಾರೆ. और उसके बाद में क्या हुआ, उसको क्रोध से चारों ओर देखा, ಅದರ ನಂತರ ಏನಾಗ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ಕೋಪದಿಂದ ಅವರನ್ನು ನೋಡಿದನು ಎಂಬುದಾಗಿ ನೋಡ್ತೇವೆ. है ना ये। लेकिन क्या यीशु मसीह ने कुछ ऐसा कुछ काम किया उधर में जिससे ये पाप हो जाए? ಅಲ್ಲಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಪಾಪ ಆಗುವಂತ ಯಾವ್ದಾರ ಒಂದು ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡಿದ್ರ? है ना, यहाँ पर बहुत खास बात है। जब हम पाप को देखकर अगर हम दुखी नहीं होते हैं ना, तो बहुत बड़ी गड़बड़ी है, मालूम आपको? ಇಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಗಮನಿಸಬೇಕಾದ ಅಂಶ ಏನಂತಂದ್ರೆ ಪಾಪವನ್ನು ನೋಡಿ ನಮಗೆ ದುಃಖ ಆಗಲ್ಲ ಅಂತಂದಾಗ ನಾವು ಯೋಚನೆ ಮಾಡುವಂತವರಾಗಿರ್ಬೇಕು. या यीशु मसीह ने क्या क्या देखते, अगर ये क्यों 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 दुखी हुआ, इनके मन की कठोरता की, इनको सब कुछ मालूम है, फिर भी उल्टे काम कर रहे हैं। ಇಲ್ಲಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ದುಃಖಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರ ಎಲ್ಲವನ್ನು ತಿಳಿದಂತಹ ಜನರೇ ಅಲ್ಲಿ ಅವರ ಹೃದಯವನ್ನು ಕಠಿಣಪಡಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಈ ವಿಚಾರವನ್ನು ನೋಡಿ ದೇವರಿಗೆ ತುಂಬಾ ದುಃಖವಾಯಿತು. है ना, और हम जो गुस्सा होते हैं वो क्यों होते हैं? क्योंकि एक दूसरे से टकराव के कारण। ನಾವ್ಯಾಕೆ ಗೊಳ್ತೇವೆ? ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಪರಸ್ಪರ ನಮ್ಮ ಎದುರುಗಡೆ ಇರುವಂತವರ ಸಮ್ಮತಿ ಆಗದೇ ಇದ್ದ ಒಂದು ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ನಾವು हमारा जो बहुत सारा गुस्सा होता है वो हमारे कारण होता है कि मेरे को ऐसा किसी ने क्यों किया। ನಮಗೆ ಕೋಪ ಬರೋದು ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನನಗೆ ಬೇರೆಯವರು ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಎಂಬುದಾಗಿ. है ना, दुनिया की भाषा में उसको बोलते हैं नेगेटिव, सकारात्मक सोच, या है ना उसको फीलिंग, भावना। ಈ ಒಂದು ಭಾವನೆ ಪ್ರಪಂಚದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡುವಾಗ ನಕಾರಾತ್ಮಕವಾಗಿ ಕಂಡು ಬರ್ತದೆ. है ना, जब हमारे अंदर में ऐसी 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 जब भावना आती है तो क्या होता है, हम बोलते हैं मैं बहुत है ना अपसेट हो गया। ನಾವು ಇಂಥ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ನಾವೇನಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮೂಡ್ ಹಾಳಾಗಿದೆ ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ಹೇಳ್ತೇವೆ. है ना, मैं बहुत ज्यादा इरिटेटेड हो गया हूँ। ನನಗೆ ಇದನ್ನ ತಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಎಂಬುದಾಗಿ ಕೂಡ ನಾವು ಹೇಳ್ತೇವೆ. और ऐसा करने से क्या होता है कि हमारा दूसरे के प्रति खुन्नक आ जाती है। ಹೀಗೆ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಏನಾಗ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ಬೇರೆಯವರ ಪ್ರತಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಕೋಪ ಬರಲಿಕ್ಕೆ ಶುರುವಾಗ್ತದೆ. इसीलिए हमने यहाँ पर बोला गया है कि गुस्सा तो करो, क्रोध तो करो, लेकिन पाप मत करो। ಹೀಗಾಗಿಯೇ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಕೋಪ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ ಅಂದ್ರೆ ಪಾಪವನ್ನು ಮಾಡಬೇಡಿ ಎಂಬುದಾಗಿ. है ना, इसीलिए हमको फीलिंग आना या भावना आना, है ना, कोई कोई है ना, हम थोड़ा अपसेट हो जाना या हम इरिटेट हो जाना, ये कोई गलत नहीं है ना। लेकिन जब अगर हमको पता चलता है कि हम अपसेट हो रहे हैं, हम इरिटेट हो रहे हैं, इससे पहले कि हमारे अंदर में खुन्नक आ जाए, हम तुरंत समझ जाना चाहिए। ನಮಗೆ ಕೋಪ ಬರುವುದಾಗಲಿ, ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ನೋವು ಉಂಟಾಗುವುದಾಗಲಿ, ಬೇಸರಗೊಳ್ಳುವುದಾಗಲಿ, ಇವೆಲ್ಲವುಗಳು ಕೋಪ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋದರ ತಪ್ಪೇನಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಅದರ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪಾಪವನ್ನು ಬರಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಅನುವು ಮಾಡಿಕೊಡಬಾರದು. है ना, क्योंकि क्या होता है ना कि एक बार हमारे अंदर में ये जो रिजल्टमेंट, खुन्नक जिसको बोलती है ना, ये एक बार पैदा हो गई, इसका मतलब है कि आपके अंदर में, हमारे अंदर में जहर बन गया। ಈ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಒಳಗೆ ದ್ವೇಷ ಹುಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡ್ಬಾರ್ದು. मैं बहुत अच्छे से जानता हूँ कि खास करके लोग जो है वो ये क्रोध के कारण और ये खुन्नक के कारण जहर से भरे हुए हैं। ಈ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಈ ಕೋಪ ಮತ್ತು ಕ್ರೋಧ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬರುವಾಗ ಹೃದಯದಲ್ಲಿ ದ್ವೇಷ ಹುಟ್ಟಿ ಆ ವಿಷ ಅಲ್ಲಿ ಉಂಟಾಗ್ತದೆ. मैंने एक बार एक काउंसलर को किसी एक बिलीवर लेडी ने फोन किया और बोलता कि मेरे इधर में आओ क्योंकि मेरा और मेरे हस्बैंड का झगड़ा हो रहा है या लड़ाई चल रही है। ಒಂದ್ಸರಿ ಏನಾಗ್ತದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಕೌನ್ಸಿಲರ್ಗೆ ಒಂದು ವಿಶ್ವಾಸಿಯ ಒಂದು ಸ್ತ್ರೀ ಅವರಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಬನ್ನಿ, ನಮ್ಮ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಜಗಳವಾಗ್ತದೆ ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳುವಾಗ, और उस लेडी के पास में दूध पीता हुआ बच्चा भी था। ಆ ಸ್ತ್ರೀ ಜೊತೆಗೆ ಒಂದು ಹಾಲು ಕುಡಿಯುವಂತ ಮಗು ಕೂಡ ಇತ್ತು. और वो रोज एक दूसरे से लड़ रहे थे। ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಅವರಿಬ್ಬರು ಕೂಡ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಪ್ರತಿದಿನ ಜಗಳ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. और वो बच्चे का जो था वो तबीयत खराब होने लगा। ಹೀಗಾಗಿ ಮಗುವಿನ ಆರೋಗ್ಯ ಕೆಡ್ತಾ ಬಂತು. और वो जो उसको डॉक्टर के पास लेके गए, लेकिन डॉक्टर उसको कोई डायग्नोस नहीं कर पा रहा था। ಆ ಮಗುವನ್ನ ವೈದ್ಯರ ಬಳಿಗೆ ಕರೆದುಕೊಂಡಾಗ ವೈದ್ಯರು ಕೂಡ ಅದು ಏನೆಂಬುದಾಗಿ ಕಂಡುಹಿಡಿಯಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ. है ना, तो ये लेडी ने इस काउंसलर को, ये प्रभु के जन को बुलाया। ಈ ಸ್ತ್ರೀ ಅವಾಗ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳೆ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ದೇವರ ಒಂದು ದಾಸರನ್ನ ಕರೀತಾಳೆ. और जब वो घर पे पहुंचा तभी भी उनका वाद विवाद चालू था, हस्बैंड वाइफ का। ಆ ದಾಸರು ಮನೆಗೆ ಬಂದಾಗ್ಲೂ ಕೂಡ ಅವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ಅವರು ಜಗಳ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. और वो ऐसा झगड़ा करते करते वो अपने बच्चे को फीड कर रही है। ಹಾಗೆಯೇ ಜಗಳ ಮಾಡುತ್ತಾ ಇರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಆ ಮಗುವಿಗೆ ಹಾಲು ಉಣಿಸ್ತಾ ಇದ್ಲು ಆ ತಾಯಿ. वो काउंसलर ने उसको बोला तू तेरे बच्चे को तो है ना जहर पिला रही है, और जो भी तेरे अंदर जहर है वो उसके अंदर जा रहा है, तो उसकी तबीयत कहाँ से ठीक होगी।
और इसीलिए डॉक्टर जो है उसको डायग्नोज नहीं कर पा रहा है। ದಾಸರು ಏನ್ ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಹಾಲು ಕುಡಿಸುವಂತ ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ ಆ ಸ್ತ್ರೀಯನ್ನ ನೋಡಿ, ನೀವು ಹಾಲು ಕುಡಿಸ್ತಾ ಇರೋದು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಆ ಹಾಲಿನ ಜೊತೆ ನಿನ್ನ ಮಗುವಿಗೆ ನೀವು ವಿಷವನ್ನ ಕೊಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಹೀಗಾಗಿ ಆ ಮಗು ಯಾವಾಗ ಗುಣ ಹೊಂದುವುದು है ना। आजकल हम नए नियम के अंदर में जो यीशु मसीह के बारे में जो जो शिक्षा है या जिसको बोलते हैं उत्तम चरित्र, उसके अंदर देख रहे हैं कि जो जो समस्या है वो पेड़ की समस्या है, फल की समस्या नहीं है। अगर पेड़ सही होगा तो फल सही होगा। ನಾವು ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನೋಡುವಂತಿರುವ ಉತ್ತಮ ಚರಿತ್ರೆ ಬಗ್ಗೆ ಏನ್ ಕಲಿತಾ ಇದ್ದೇವೆ, ಅದರಲ್ಲಿ ಮರದ ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ ಹೊರತು ಹಣ್ಣಿನ ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲ ಎಂಬುದಾಗಿ. हाँ, तो यहाँ पर जो है अगर हम हमारे अंदर में जहर है और हम उसके द्वारा कुछ भी कर रहे हैं तो हम क्या करेंगे, जहर ही फैलाएंगे। ನಮ್ಮ ಶರೀರದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ವಿಷ ತುಂಬಿರುವಾಗ ನಾವು ಅದರ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಏನೇ ಮಾಡೋದಾದ್ರೂ ವಿಷವನ್ನೇ ನಾವು ಕಾರುವಂತರಾಗಿದ್ದೇವೆ ಹೊರತು ಬೇರೆ ಏನಲ್ಲ. यहाँ पर यीशु मसीह का जो चरित्र हम देख रहे हैं कि यीशु मसीह को भी क्रोध आया। ಇಲ್ಲಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಚರಿತ್ರವನ್ನು ಕೂಡ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ, ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಕೋಪ ಬಂತು, है ना। लेकिन उसने कैसे कैसे उसको ये किया, ಆದ್ರೆ ಅವರು ಅದನ್ನ ಯಾವ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಹಿಡಿತದಲ್ಲಿ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದರು. हाँ, उसने उस पूरे क्रोध को एक पॉजिटिव वे में बदल दिया। ಅವರು ಅವರ ಒಂದು ಕೋಪವನ್ನ ಸಕಾರಾತ್ಮಕವಾಗಿ ಕಾರ್ಯರೂಪಕ್ಕೆ ತರ್ತಾರೆ. उसको मालूम था कि मैं जब ये चंगाई करूंगा, इसको ये करूंगा और इनके सामने करूंगा तो ये जलने लगेंगे। ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗೆ ಗೊತ್ತಿತ್ತು, ಈ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿ ಗುಣವಿಲ್ಲದಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಆ ಕೈಯನ್ನು ನಾನು ಸರಿಪಡಿಸುವಾಗ ಈ ಜನರು ನನ್ನನ್ನ ಕಂಡ್ರೆ ಊರಿಗೊಳ್ತಾರೆ ಎಂಬುದಾಗಿ. तो इनके इस कठोरता को देख के या इनके इस चीज को देख के क्या यीशु मसीह रुक गया? ಇವರ ಒಂದು ಕಾಡಿನ ಹೃದಯವನ್ನು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ನೋಡಿದಾಗ ಕೂಡ ನೋಡಿ ಸುಮ್ಮನಾದ್ರ. इसीलिए ये यीशु मसीह है, मालूम आपको? ಇದಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಆಗಿದ್ದಾರೆ, ಗೊತ್ತಾ ನಿಮಗೆ? है ना। इसको पता है कि मेरा प्रायोरिटी क्या है यहाँ पर। ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗೆ ಗೊತ್ತು ನನ್ನ ಪ್ರಾಮುಖ್ಯತೆ ಇಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಎಂಬುದಾಗಿ. ये प्रायोरिटी नहीं है कि ये लोग क्या सोचेंगे मेरे बारे में। ಇವರು ನನ್ನ ಬಗ್ಗೆ ಏನು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅನ್ನೋ ಪ್ರಾಮುಖ್ಯತೆ ಅವರು ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. उसको पता है कि इनके तो पहले से ही दिमाग खराब है, ये तो पहले से ही सारे के सारे जो जो व्यवस्था है इन्होंने क्या किया, उसको अपने ही तरीके से इंटरप्रिटेशन कर दिया उसका। ಇಲ್ಲಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗೆ ಗೊತ್ತು, ಇವರು ನನ್ನ ಬಗ್ಗೆ ಏನೇ ತಿಳ್ಕೊಂಡ್ರು ವ್ಯವಸ್ಥೆ ಅಂದ್ರೆ ನ್ಯಾಯವನ್ನ ದೇವರು ಕೊಟ್ಟಂತ ಕಾನೂನನ್ನ ಮೊದಲೇ ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಹಾಳು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಎಂಬುದಾಗಿ. इसलिए यीशु मसीह को मत्ती के अंदर में बोलना पड़ा कि मैं व्यवस्था को खत्म करने के लिए नहीं आया, लेकिन व्यवस्था को पूरी करने के लिए आया। ಹೀಗಾಗಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗೆ ಮತ್ತಾಯ ಬರೆದ ಸುವಾರ್ತೆಯನ್ನು ನಾವು ನೋಡುವಾಗ ಆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆ ಕಾನೂನನ್ನು ನಾನು ಪಾಲಿಸಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇನೆ ಹೊರತು ಅದನ್ನು ಮುರಿಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿಲ್ಲ ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ. है ना। तो यहाँ पर जो यीशु मसीह का जो क्रोध करना था वो क्या था? ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯ ಕ್ರೋಧ ಕೋಪ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಕಾರಣವೇನು? क्योंकि ये लोग जो थे वो परमेश्वर के विरोध में काम कर रहे थे और सोच रहे थे कि वो परमेश्वर का काम कर रहे हैं। ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಜನರು देवರ ಒಂದು ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. यहाँ यीशु मसीह है ना, ऐसा और भी एक जगह कोई है ना, यूहन्ना निकालिए उसका 2 अध्याय। ಇಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ವಚನಭಾಗದಲ್ಲಿ ನೋಡುವಾಗ ಯೋಹಾನ ಬರೆದ ಸುವಾರ್ತೆಯಲ್ಲಿ 2ನೇ ಅಧ್ಯಾಯ 13 से 17 तक पढ़िए उसको। 13ರಿಂದ 17ನೇ ವಚನಗಳವರೆಗೆ ಓದಿಕೊಳ್ಳೋಣ. यहूदियों का पर्व फसह का पर्व निकट था और यीशु यरूशलेम को गया। उसने मंदिर में बैल, भेड़ और कबूतर के बेचने वालों और सर्राफों को बैठे हुए पाया। तब उसने रस्सियों का कोड़ा बनाकर सब भेड़ों और बैलों को मंदिर से निकाल दिया और सर्राफों के पैसे बिखेर दिए और पीढ़ों को उलट दिया और कबूतर बेचने वालों से कहा, इन्हें यहाँ से ले जाओ, मेरे पिता के घर का व्यापार का घर मत बनाओ। तब उसने चेलों को स्मरण की आया कि लिखा है, तेरे घर की धूल मुझे खा जाएगी। बस 17 तक है ना। यहाँ पर यीशु मसीह का एक और एक जो ये देख रहे क्या हो गया, यीशु मसीह यहाँ पर भी मंदिर में चले गया। ಇಲ್ಲಿ ಈ ವಚನದಲ್ಲೂ ಕೂಡ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಇಲ್ಲೂ ಕೂಡ ಒಂದು ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. मंदिर में चले गए तो उसने क्या देखा? ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಹೋದ ತಕ್ಷಣ ದೇವರಿಗೆ ಏನು ಕಾಣಿಸ್ತು? हाँ, क्या हो रहा है मंदिर में? ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ? बिजनेस हो रहा है, ವ್ಯಾಪಾರ ನಡೀತಾ ಇದೆ. और क्या कर रहे हैं ये लोग? लोगों को लूट रहे हैं। ಇಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಜನರು? ಬೇರೆಯವರನ್ನ ಲೂಟಿ ಮಾಡ್ತಾ इದ್ದಾರೆ. आजकल अगर चर्च में ऐसा होता है और चर्च के पादरी लोग और लीडर लोग जब बिजनेस चलाते हैं तो कोई उनके विरोध में नहीं खड़ा होता। आजकल तो पादरी और है ना लीडर ही लोग बिजनेस चला रहे हैं चर्च के अंदर।
ಇವತ್ತಿನ ದಿನದಲ್ಲಿ ಸಭೆಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ನೋಡ್ತೇವೆ, ಈ ನಾಯಕರಾಗಿರ್ಬೋದು ಹಾಗೂ ಈ ಪಾಸ್ಟರ್ಗಳಾಗಿರ್ಬೋದು ಅವರೇ ಈ ಒಂದು ವ್ಯವಹಾರಗಳನ್ನ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದು ಸಭೆಯಲ್ಲಿ. है ना। मेरे पास में बहुत सारे लोग कभी कभी आके कुछ कुछ बातें बताता है कि भाई वो पास्टर ने कुछ बिल्डिंग बनाने के लिए कितने करोड़ ले लिया लोगों से, उनको बोल दिया कि भाई अपने अपने जितना आपको लोन मिल सकता सारा लोन ले लो, दे दो इधर चेक बनाने। ಕೆಲವೊಂದು ಬಾರಿ ಬೇರೆ ದಾಸರುಗಳು ಕೂಡ ನನ್ನ ಬಳಿಗೆ ಬಂದು ಮಾತಾಡ್ತಾರೆ, ಒಂದು ಕಟ್ಟಡವನ್ನು ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟೊಂದು ಲೋನ್ಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. जब EMI भरने की बारी आई तो बोलता कि जाओ भरते रहो, तुम मेरे को क्या करना है। ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತೇನೆ, ನಿಮ್ಮ ಸಮಯ ಬಂದಿದೆ, ನೀವು ತುಂಬಾನೇ ಇರ್ಬೇಕು. एक नहीं है, बहुत सारे इधर पे ಇಲ್ಲಿ ಒಬ್ಬರೇ ಇಲ್ಲ, ತುಂಬಾ ಜನಗಳಿದ್ದಾರೆ ಆ ಪ್ರಕಾರ बिजनेस। ಈ ವ್ಯವಹಾರ. या यीशु मसीह जब गया तो क्या हो रहा था वहां पर? बिजनेस हो रहा था। क्या हो गया यीशु मसीह? ಇಲ್ಲಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಯಾವಾಗ ಆಲಯಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೋ ಅಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತು? ವ್ಯಾಪಾರ ನಡೀತಾ ಇತ್ತು. क्या हो गया? ಏನಾಯ್ತು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗೆ? अगर हम जो मसीह लोग हैं ऐसी बातें देख के अगर क्रोध नहीं आता तो अपने आप को भी जांचो कि हम भी उसमें इन्वॉल्व है या नहीं है, या हम भी वही कर रहे हैं, या हम ठंडे पड़ गए। ನಾವು ಕ್ರಿಸ್ತಿಯ ಜನರಾಗಿ, ಯೇಸುವನ್ನು ನಂಬಿದಂತಹ ಜನರಾಗಿ ಇಂತಹ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳಲ್ಲಿ ನಮಗೆ ಕೋಪ ಬರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮನ್ನು ನಾವು ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು. ಒಂದು ನಾವು ಅಲ್ಲಿದ್ದೇವೋ ಅಥವಾ ಇಲ್ಲಿದ್ದೇವೋ ಎಂಬುದಾಗಿ. यहाँ यीशु मसीह को क्या हो गया? बहुत गुस्सा आ गया। ಈಗ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗೆ ತುಂಬಾ ಕೋಪ ಬರ್ತದೆ, है ना, इसको बहुत ज्यादा ये आ गया। लेकिन इसने क्या किया? क्यों क्यों आया इसको गुस्सा? यहाँ 17 वचन में लिखा हुआ है। ಯಾಕೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗೆ ಕೋಪ ಬಂತು ಅಂತ 17ನೇ ವಚನದಲ್ಲಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ. 17 वचन 2 का। तब उसके चेलों को स्मरण आया कि लिखा है, तेरे घर की धूल मुझे खा जाएगी। क्यों गुस्सा आया? क्योंकि ये लोगों ने क्या किया है? परमेश्वर के आराधना के स्थान को बिजनेस मतलब धंधा करने की जगह बना दिया है। ಯಾಕೆ ಕೋಪ ಬಂತು ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಆ ದೇವರ ಆಲಯವನ್ನು ವ್ಯವಹಾರದ ಮಳಿಗೆಯನ್ನಾಗಿ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. हाँ, क्या हो रहा है यीशु मसीह के यहाँ पर? ಇಲ್ಲಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗೆ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ? हाँ, ऐसा कभी हमको होता है ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ನಮಗೂ ಕೂಡ ಆಗ್ತದ ಯಾವಾಗಾದ್ರೂ? जब हम देखते हैं कि कुछ कलीसिया के अंदर में कुछ ऐसी बातें हो रही है, हाँ, जो नहीं होना चाहिए। ಯಾವಾಗ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ ಸಭೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಇಂತಹ ಒಂದು ವ್ಯವಹಾರಗಳು ನಡೀತಾ ಇರೋದನ್ನ ಕಂಡಾಗ ನಮಗೆ ಏನಾರ ಭಾವನೆಗಳು ಉಂಟಾಗ್ತವ? यीशु मसीह को क्या हो गया? ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗೆ ಏನಾಗ್ತದೆ? हाँ, उसको गुस्सा आ गया, बहुत ज्यादा क्रोध आ गया, ಅವರಿಗೆ ತುಂಬಾನೇ ಕೋಪ ಬಂತು. और वो क्या किया? एक्शन में आ गया। ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಲ್ಲಿ, ಕೋಪ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಅದನ್ನ ತೋರಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. उसने क्या किया? सब उलट पुलट कर दिया। ಅಲ್ಲಿರುವಂತದ್ದು ಎಲ್ಲವನ್ನ ಉಲ್ಟಾ ಪುಲ್ಟಾ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. सारों को वहां से भगा दिया उसने। ಎಲ್ಲರನ್ನ ಹೊಡೆದೋಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ. है ना, कभी कभी लोग सोचते हैं कि यीशु मसीह कोई ऐसा ही कोई व्यक्ति होगा जो बड़ा शांति से शांति बोलने वाला नहीं है। ಜನರು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ತುಂಬಾ ಶಾಂತ ಗುಣವನ್ನು ಹೊಂದಿದಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ ಎಂಬುದಾಗಿ, ಆರಾಮಾಗಿರುವಂತವರಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ತಾರೆ ಜನರು. है ना, ऐसी तस्वीर है ना, एक ऐसे व्यक्ति की तस्वीर लोगों ने यीशु मसीह के बारे में बना के रखी है। ಈ ರೀತಿಯ ಒಂದು ಚಿತ್ರಣ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಜನರು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯ ಬಗ್ಗೆ ಕಲ್ಪನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ತಮ್ಮ ತಲೆಯಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. है ना, जब हम देखते हैं कि परमेश्वर के विरोध में और जो व्यवस्था जो वचन के विरोध में और जो प्रभु हमको करने बोलता है और हम जब उसके अनुसार नहीं होते हुए देखते हैं तो क्या हम शांत रहे या उसको देख के बाईपास कर दे? ಇವಾಗ ಈ ದೇವರ ಒಂದು ವಿರುದ್ಧವಾಗಿ, ದೇವರ ಕಾನೂನು, ದೇವರ ಮಾತುಗಳ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ನಡೆಯುತ್ತಿರುವಂತಹ ಸನ್ನಿವೇಶಗಳನ್ನು ನಾವಿದ್ದಾಗ ಅದನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡು ಸಹಿಸಿಕೊಂಡಿರ್ಬೇಕಾ? लेकिन ऐसा करने के लिए पहले यीशु मसीह बने। ಆದರೆ ಹೀಗೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಆಗ್ಬೇಕು. ऐसा करने के लिए हमको वो यीशु मसीह का चरित्र चाहिए। ಹೀಗೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಮೊದಲು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಚರಿತ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿರಬೇಕು. है ना, बात तो ये होती है कि हम ही कुछ सही नहीं होते हैं और हम दूसरों को सुधारने चले जाते हैं। प्रॉब्लम ये है। ಮೊದಲ ಮಾತೇನಂತಂದ್ರೆ ನಾವೇ ಸರಿಯಾಗಿಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಬೇರೆಯವರನ್ನ ಸರಿಪಡಿಸಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತೇವೆ. समस्या हम मसीह लोगों की ये है कि हम क्या करते हैं? खुद नहीं सुधरते हैं, खुद नहीं बदलते हैं। तो जो वचन है, हमको वचन कितना मालूम है, हमको वचन कितना आता है, हम कितने अच्छे से बोलते हैं, ये बात नहीं है कि हम उसके अनुसार कितना चलते हैं। ಸಮಸ್ಯೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಮೊದಲು ಬದಲಾವಣೆ ಆಗಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಬೇರೆಯನ್ನ ಬದಲಾಯಿಸಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತೀವಿ. ಮುಖ್ಯವಾಗಿ ನೋಡುವಂತಂದ್ರೆ ದೇವರ ವಚನಗಳು ನಮಗೆ ಎಷ್ಟು ಗೊತ್ತಿದಾವೆ ಎಂಬುದಾಗೆಲ್ಲ, ಆದರೆ ಗೊತ್ತಿರುವ ವಚನಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ನಾವು ಸಿದ್ಧರಾಗಿದ್ದೇವೆ ಆ ವಚನಗಳಲ್ಲಿ ಎಂಬುದಾಗಿ. क्योंकि ये जो क्रोध है और ये जो घृणा है, ये एक ऐसी आग है जो हमको भस्म कर देगी। ಈ
ಈ ಕೋಪ ಮತ್ತು ದ್ವೇಷ ಈ ಪ್ರಕಾರವಾದ ಬೆಂಕಿಯಾಗಿದೆ, ಅದರಿಂದ ನಾವು ಸ್ವತಃವಾಗಿ ದಹಿಸಲ್ಪಡ್ತೇವೆ. ये आग, इसको मैंने पिछले टाइम बोला कि आपको मैंने बताया था, आग से आग के द्वारा छुड़ाया गया. ನಾನು ಹಿಂದಿನ ಬಾರಿ ಹೇಳಿದ್ದೆ, ಬೆಂಕಿಯಿಂದ ಬೆಂಕಿಯನ್ನ ರಕ್ಷಿಸಲ್ಪಡುವುದೆಂಬುದಾಗಿ. है ना, जब ये क्रोध की आग, ये जो ईर्ष्या की आग है ना, ये जो एक दूसरे के प्रति जो आग है, इसको बिना पवित्र आत्मा की आग के आप बुझा नहीं सकते, या इसके ऊपर है ना उसके ऊपर विजय नहीं पा सकते. ಈ ಬೆಂಕಿಯ ಆತ್ಮ ಏನಿದೆ, ಈ ದ್ವೇಷ ಎಂಬ ಆತ್ಮದಿಂದ ನಾವು ಬಿಡುಗಡೆ ಹೊಂದಬೇಕಂದ್ರೆ ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಬೆಂಕಿಯ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಹೊರತು ಬೇರೆ ಯಾವುದಿದ್ರೂ ನಾವು ಬಿಡುಗಡೆ ಹಾಗೂ ಫ್ರೀ ಆಗಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. है ना, आजकल बहुत सारे लोग जो विक्टिम है ना, वो अपने गुस्से, अपने क्रोध के और अपने ईर्ष्या के विक्टिम है. ಇವತ್ತಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಜನರು ಶಿಕಾರಿ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಯಾವ ವಿಚಾರವಾಗಿ? ತಮ್ಮಷ್ಟಕ್ಕೆ ತಾವೇ ಈ ಎಲ್ಲ ಕಾರಣಗಳ ಮುಖಾಂತರವಾಗಿ. और अलग अलग है ना, बहुत से लोगों को है ना खाने का है ना पचाने का प्रॉब्लम है. ये क्या प्रॉब्लम है? मालूम है, गुस्से का प्रॉब्लम है. ಕೆಲವೊಬ್ಬರಿಗೆ ಈ ವಿಚಾರಗಳನ್ನ ಅರಗಿಸಿಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಆಗುದಿಲ್ಲ. ಇದರ ತೊಂದರೆ ಹೇಗೆ ಬರ್ತದೆ, ಸಮಸ್ಯೆ ಹೇಗೆ ಬರ್ತದೆ ಅದರ ಕೋಪವನ್ನು ಅವರು ಅರಗಿಸಿಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಆಗುದಿಲ್ಲ. बीपी का प्रॉब्लम क्या है? बीपी ಏನೋ ರೋಗ ಕೂಡ ಇದರ ಮುಖಾಂತರವಾಗಿ है ಬರುತ್ತೆ. ना, आजकल डॉक्टरों ने और साइंस ने भी ये बता दिया कि भाई ज्यादा जो बीमारी है और इस प्रकार की बीमारी है, ये सारा तुम्हारा कैरेक्टर डिफेक्ट है, ये तुम्हारे चरित्र में है ना गलतियां हैं. ಈಗ ವೈದ್ಯರು ಕೂಡ ಏನಪ್ಪ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ, ಎಲ್ಲ ಬರುವಂತಹ ರೋಗಗಳಿಗೆ ನಮ್ಮ ಚರಿತ್ರೆಯ ಮೂಲ ಕಾರಣ ಎಂಬುದಾಗಿ. हाँ, क्योंकि ये चीज है ना हमको है ना कुछ भी है ना गुस्से के कारण लोगों को अर्थराइटिस हो जाता. रिजेंटमेंट का जो किसी को अगर अर्थराइटिस है, उसका सबसे बड़ा कारण है कि उसको बहुत ज्यादा क्रोध है, ಈ गुस्सा ಪ್ರಕಾರ है, रिजेंटमेंट है. ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಬೇರೆ ರೋಗಗಳು ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಎದ್ದು ಕಾಣಲಿಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿರುವ ಕೋಪ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಚರಿತ್ರದಲ್ಲಿ ಅಡಗಿರುವಂತಹ ಈ ದ್ವೇಷ ಎಂಬ ಭಾವನೆಗಳು. है ना, जो जो तुम्हारे हड्डियों की बीमारी है, ये खुन्नक के कारण है बहुत ज्यादा. ಈ ದ್ವೇಷದಿಂದ ನಮಗೆ ಬರುವಂತಹ ರೋಗಗಳು ನಮ್ಮ ಎಲುಬುಗಳಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ರೋಗಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿದ್ದಂತಾಗಿ. मैं ये नहीं बोल रहा कि सभी को वही है करके, है ना, लेकिन ज्यादा करके कई लोगों को कोई डिफिशिएंसी के कारण भी होती है. मैं ये नहीं बोलता कि सिर्फ इसी के कारण, है ना, बहुत सारी जो है वो डिफिशिएंसी के भी कारण होती है, कोई विटामिन के कमी के कारण भी. लेकिन खास करके अगर जो व्यक्ति बहुत ज्यादा खुन्नक रखने वाला है, उसको ज्यादा ये सब बीमारी घेर लेती है. ಮುಖ್ಯವಾಗಿ ನಾನು ಎಲ್ಲರಿಗೂ ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿರ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಕೆಲವೊಬ್ಬರಿಗೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಾರಣಗಳಿಂದ ಆಗಿರ್ಬೋದು. ಆದ್ರೆ ಮುಖ್ಯವಾಗಿ ತುಂಬಾ ಜನಗಳಲ್ಲಿ ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಈ ದ್ವೇಷದ ಭಾವನೆ ಇರುವುದರಿಂದಾಗಿ ಈ ರೋಗದ ಲಕ್ಷಣಗಳಲ್ಲಿ ಕಂಡು ಬರ್ತವೆ. है ना, यीशु मसीह एक और जगह में अपने चेलों से बात कर रहा है. मत्ती 5 निकालिए, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಇಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ಆವೃತ್ತಿಯಾಗಿ ತನ್ನ ಶಿಷ್ಯರೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡ್ತಿದ್ರೆ. ಮತ್ತಾಯ ಬರೆದ उसका 5वां अध्याय 5ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ 21 से 26. 21ರಿಂದ 26 ವಚನಗಳು. मत्ती 5 21 से 26. ಮತ್ತಾಯ 5 21ರಿಂದ 26. तुम सुन चुके हो कि पूर्व काल के लोगों ने से कहा गया था कि हत्या न करना, और जो कोई हत्या करेगा वह कचहरी में दंड के योग्य होगा. परंतु मैं तुमसे यह कहता हूँ कि जो कोई अपने भाई पर क्रोध करेगा वह कचहरी में दंड के योग्य होगा, और जो कोई अपने भाई को निकम्मा कहेगा वह महासभा में दंड के योग्य होगा, और जो कोई कहे अरे मूर्ख, वह नरक की आग के दंड के योग्य होगा. इसलिए यदि तू अपनी भेंट वेदी पर लाए और वहां तू स्मरण करे कि तेरे भाई के मन में तेरे लिए कुछ विरोध है, तो अपनी भेंट वही वेदी के सामने छोड़ दे और जाकर पहले अपने भाई से मेल मिलाप कर और तब आकर अपनी भेंट चढ़ा. जब तक तू अपने मुद्दई के मार्ग ही में है, उससे झटपट मेल मिलाप कर ले. कहीं ऐसा न हो कि मुद्दई तुझे हाकिम को सौंपे और हाकिम तुझे सिपाही को सौंप दे और तू बंदी गृह में डाल दिया जाए. मैं तुझसे सच कहता हूँ कि जब तक तू कोड़ी कोड़ी भर न दे, तब तक वहाँ से छूटने न पाए. है ना, ये जो इतने जो ये हत्या होती है, ये जो है ना झगड़े होते हैं, इसका जो इसके पीछे जो कराने वाला वो कौन है? क्रोध. ಇಷ್ಟೊಂದು ಕೊಲೆಗಳಾಗಲಿ, ಇಷ್ಟೊಂದು ಕೆಟ್ಟ ಕಾರ್ಯಗಳೆಲ್ಲ ನಡೀತಾವಲ್ಲ, ಅದನ್ನ ನಡೆಸುವಂತವ್ರು ಯಾರು? है ना, यीशु मसीह यहाँ पर पुराने नियम का जो व्यवस्था है उसको लेके बात कर रहा है. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಹಳೆಯ ಒಂದು ಕಾನೂನನ್ನ ಹಿಡಿದುಕೊಂಡು ಮಾತನಾಡುವಂತರಾಗಿದ್ದಾರೆ. है ना, यहाँ पर साफ बोल रहा है कि तू हत्या न करना.
ಇಲ್ಲಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರೆ ನರಹತ್ಯೆ ಮಾಡಬಾರದು ಅನ್ನೋದಾಗಿ. है ना। तो अगर कोई हत्या करेगा तो क्या होगा, कचहरी में उसको दंड के योग्य होगा वो। ಇಲ್ಲಿ ಹತ್ಯೆ ಮಾಡೋದಾದ್ರೆ ಏನಾಗ್ತದೆ, ಅವರಿಗೆ ಕೋರ್ಟಿನಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನ್ಯಾಯ ತೀರ್ಪಾಗ್ತದೆ. है ना कि लेकिन यहाँ यीशु मसीह जो यहाँ पर और कोई बात बोल रहा है उसके बाद 22वें वचन में, ಇಲ್ಲಿ 22ನೇ ವಚನದಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ಮಾತನ್ನ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. पढ़ो कोई 22 वचन उसका। परंतु मैं तुमसे यह कहता हूँ कि जो कोई अपने भाई पर क्रोध करेगा वह कचहरी में दंड के योग्य होगा, और जो कोई अपने भाई को निकम्मा कहेगा वह महासभा में दंड के योग्य होगा, और जो कोई कहे अरे मूर्ख वह नरक की आग के दंड के योग्य होगा। हाँ, आजकल ये लैंग्वेज है ना बड़ा बड़ा कॉमन लैंग्वेज बना दिया है। ಇವತ್ತಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಭಾಷೆ ಏನಿದೆ ಅದನ್ನ क्योंकि हर लोग सोचने लगे कि हम बड़े होशियार हैं, हम बड़े क्या है, बहुत ज्यादा हम हमारा स्वयं की धार्मिकता है। ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ನಾವು ಎಲ್ಲರಿಗಿಂತ ಉತ್ತಮರು, ಒಳ್ಳೆಯವರು ಆಗಿದ್ದೇವೆ, ಧಾರ್ಮಿಕರು ಆಗಿದ್ದೇವೆ, हम बड़े धार्मिक हो गए ನಾವು ತುಂಬಾ ಧಾರ್ಮಿಕರಾಗಿದ್ದೇವೆ. और क्या करेंगे, एक दूसरे को कुछ कुछ बोलने लगेंगे। ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಬೇರೆಯವರಿಗೆ ಏನೇನೇನಾದ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ಅವಾಗ. और फिर आके आराधना भी करेंगे, लोगों की जीवन नहीं बदलेंगे। ಆ ನಂತರ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಆರಾಧನೆಯನ್ನು ಕೂಡ ಮಾಡ್ತಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ದೇವರು क्यों लोगों की जीवन में परिवर्तन नहीं आता? ಯಾಕೆ ಜನರ ಜೀವನ ಪರಿವರ್ತನೆಗೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ? क्योंकि क्या है ना कि जो पुराना खमीर है उससे बाहर निकलते ही नहीं है। ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಹಳೆಯದು ಹಿಟ್ಟು ಇರ್ತದೆ ನೋಡಿ, ಹುಳಿಯಾಗಿರೋ ಹಿಟ್ಟಲ್ಲ, ಅದರಿಂದ ಅವ್ರು ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. जो पुरानी आदतें है उससे बाहर ही नहीं निकलते। ಆ ಹಳೆಯ ಒಂದು ಅವರ ಚಟಗಳಿಂದ ಅವ್ರು ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. जो पुरानी सोच है उससे ही बाहर नहीं निकलते। ಹಳೆಯ ಯೋಚನೆಗಳಿಂದಲೂ ಕೂಡ ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. आजकल के जवानों का तो दूसरा ही है भाई, हम किसी है ना, हमारा जनरेशन ही कुछ और है। ಇವತ್ತಿನ ಯುವಕರಂತೂ ನೋಡಿದ್ರೆ ಅದು ನಮ್ಮ ಜನರೇಷನ್ ಬೇರೆ ಆಗಿದೆ ಎಂಬುದಾಗಿ. ये ऐसा जनरेशन आ गया जहाँ पर लोगों को जेंडर ही नहीं मालूम क्या है करके, है ना, एक दो जेंडर थे, अभी कितने जेंडर है नहीं पता है। ಇವತ್ತಿನ ಈ ಜನರೇಷನ್ ಅಂತಂದ್ರೆ ಇವತ್ತಿನ ಯುವಕರಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರೆ ಎಷ್ಟು ಲಿಂಗಗಳಿವೆ ಎಂಬುದಾಗಿ ಕನ್ಫ್ಯೂಷನ್ ಆಗ್ತಿದೆ. वो बोलते हम अलग जनरेशन के हैं, ಆದ್ರೂ ಕೂಡ ಹೇಳ್ತಾರೆ ನಾವು ಬೇರೆ ಜನರೇಷನ್ ದವರು ಎಂಬುದಾಗಿ. और ये सारा क्यों निकल रहा है, क्योंकि हम जो चाह रहे हैं वो होना चाहिए। ಯಾಕಪ್ಪ ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಏನನ್ನ ಬಯಸ್ತೇವೋ ಅದನ್ನ ಹಾಕ್ಬೇಕು ಎಂಬುದಾಗಿ ಆಸೆ ಇದೆ ಅವರಿಗೆ. और ये फिर आराधना भी आजकल अमेरिका में तो ऐसा निकल गया है कि कोई वहाँ पर है ना, कोई अपने जेंडर को, किसी ने उसके जेंडर के बारे में कुछ उल्टा सीधा बोल दिया, उसके जेल में डाल देते। ಆರಾಧನೆ ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಆಗಿದೆ ಇವತ್ತಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ. ಅಮೆರಿಕದಲ್ಲಿ ನೋಡುವಾಗ ಈ ಲಿಂಗಗಳ ಬಗ್ಗೆ ಯಾರು ತರ್ಕ ವಿತರ್ಕ ಮಾಡುವುದಾದರೆ ಅವರಿಗೆ ಜೈಲಿನ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ವಿಧಿಸಲಾಗ್ತದೆ. अगर कोई लड़का आ गया और उसको तुमने बोले लड़का है, वो बोला नहीं मैं अपने आप को लड़का नहीं मानता, मैं तो लड़की हूँ, तो आपको मानना पड़ता है कि वो लड़की है। ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ ನೀವು, ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಹುಡುಗ ಬಂದ, ನಾನು ಇವತ್ತು ಯಾರು ಅವನಿಗೆ ಅಂದ್ರು ನೀನು ಹುಡುಗನಾಗಿದ್ದೀ ಅಂತ, ಆ ಹುಡುಗ ಹೇಳ್ತಾನೆ ನಾನು ಹುಡುಗ ಅಲ್ಲ ಹುಡುಗಿ ಎಂಬುದಲ್ಲ, ಅದನ್ನ ನಾವು ಒಪ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. और अगर आपने उसको कुछ बोला, हाँ, तो आपके ऊपर केस हो जाएगा, आपको सू कर देंगे। ಒಂದು ವೇಳೆ ನೀವು ಆ ಹುಡುಗನಿಗೆ ಏನೋ ಒಂದು ಮಾತನ್ನ ಅಂದ್ರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅದನ್ನು ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಕೇಸ್ ಮಾಡಬಹುದು, ನಿಮಗೆ ಜೈಲು ಶಿಕ್ಷೆ ಆಗಬಹುದು. हमारे इधर में भी ऐसे आजकल उनके अपने राइट्स लेने के लिए बड़ी लड़ाई चल रही है। ಈ ರೀತಿಯ ಒಂದು ಹಕ್ಕುಗಳನ್ನ ಹೊಂದಿಕೊಳ್ಳಿಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲೂ ಕೂಡ ಸಂಘಟನೆಗಳು ನಡೀತಾ ಇದ್ದಾವೆ. और उनको चर्च में जाने से भी कोई नहीं रोक सकता हमारे पास। ಅವರಿಗೆ ಸಭೆಗಳಿಗೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೂ ಕೂಡ ಯಾರು ಕೂಡ ತಡೆಯಲಿಕ್ಕೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ. है ना, दुनिया में क्या चल रहा है ये बहुत जरूरी है जानना। ಈ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಏನೇನು ನಡೀತಾ ಇದೆಯೋ ಅದನ್ನ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದು ತುಂಬಾ ಮುಖ್ಯವಾಗಿದೆ ನಮಗೆ. बहुत से ऐसी बातें चल रही है जो प्रभु नहीं चाहता है और वो लोग कर रहे हैं, और फिर आगे लोग बोलते हैं कि हमको आशीष मिल जाए, कहाँ से आशीष मिल जाएगी, है ना, उनको श्राप मिलेगा। ತುಂಬಾ ಕಾರ್ಯಗಳು ಇಂಥವು ನಡೀತಾ ಇದ್ದಾವೆ, ದೇವರು ಬಯಸದೇ ಇರುವಂತಹ ಕಾರ್ಯಗಳು ನಡೀತಾ ಇದ್ದಾವೆ. ಆ ನಂತರ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡಿ ತಿರುಗಿ ದೇವರ ಹತ್ರ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಆಶೀರ್ವದಿಸುವಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹೇಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ? लेकिन उसके लिए तुम पादरी लोगों के पास में भी उतने कट्स चाहिए बोलने के लिए। ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ನೋಡುವಂತಂದ್ರೆ ಈ ಪಾಸ್ಟರ್ಗಳ ಹತ್ರ ಕೂಡ ಅಷ್ಟೊಂದು ಧೈರ್ಯ ಇರಬೇಕು, ನೇರವಾಗಿ ದಿಟ್ಟವಾಗಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಈ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನ. है ना, इसीलिए बोलता है कि यहाँ पर ये क्रोध के बारे में भी बात कर रहा है यीशु मसीह। यहाँ पर बोलता है कि जब तू आराधना करने जाए, 23 वचन के अंदर में बोलता है, ಇಲ್ಲಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ 23ನೇ ವಚನದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ये 5 का 23 ಮತ್ತಾಯ 5:23, इसलिए यदि तू अपनी भेंट वेदी पर लाए और वहाँ तू स्मरण करे कि तेरे भाई के मन में तेरे लिए कुछ विरोध है,
तो अपनी भेंट वही वेदी के सामने छोड़ दे और जाकर पहले अपने भाई से मेल मिलाप कर और तब आकर अपनी भेंट चढ़ा। मतलब कि अगर हम गलत रहेंगे और परमेश्वर के अनुसार नहीं चलते रहेंगे, है ना, तो परमेश्वर बोलता तेरी आराधना ग्रहण नहीं की जाएगी। ಇದರ ಅರ್ಥ तो इसके पहले कि अगर तू चाहता है तो पहले जाके अपने भाई से मेल मिलाप कर ले। ಇದರ ಅರ್ಥ ಏನಂತಂದ್ರೆ ಮೊದಲನೇದಾಗಿ ನಮ್ಮಲ್ಲೇ ತಪ್ಪು ಇದ್ದುಕೊಂಡು ನಂತರ ಆರಾಧನೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ನಮ್ಮ ಕಾಣಿಕೆಗಳನ್ನು ದೇವರು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಮೊದಲು ಆರಾಧನೆ ಮಾಡೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನೀನು ನಿನ್ನ ತಮ್ಮನ ಹತ್ರ ಹೋಗಿ ನಿನ್ನ ತಪ್ಪಿಗೆ ಕ್ಷಮೆಯನ್ನು ಕೇಳಿಕೊ. मतलब यीशु मसीह यहाँ पर बताने मांग रहा है इनको कि यहाँ अर्जेंसी क्या है ना, कितना अर्जेंट है ये जरूरी नहीं है कि तुम आराधना करो, पहले जाके अपना मेल मिलाप करो, उसके बाद में आओ। ಇಲ್ಲಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಮುಖ್ಯವಾದಂತ ವಿಷಯವನ್ನ ಮಂಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಮುಖ್ಯವಲ್ಲ ನೀನು ಮೊದಲು ಬಂದು ಆರಾಧನೆ ಮಾಡೋದು, ಆದ್ರೆ ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಖ್ಯವಾದದ್ದು ಕ್ಷಮೆಯನ್ನ ಯಾಚಿಸುವಂತದ್ದಾಗಿದೆ. हाँ, जो पहले करना है वो पहले करना है ना। यहाँ पर यीशु मसीह बहुत साफ करके तो बोल रहा तेरा आराधना जरूरी नहीं है, क्योंकि तू ऐसे विचार को लेके आराधना करेगा तो तेरी आराधना ग्रहण नहीं होगी, इसलिए पहले जा और मेल मिलाप कर और उसके बाद, है ना। लेकिन हमारे देश में क्या होता ना कि कोई मंदिर में आ गया, कोई आराधनालय में आ गया तो सोचता मैं धर्मी बन गया। नहीं 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 नहीं, इसीलिए यीशु मसीह को ये सब बातें बोलना पड़ा। यही चीज को खाली करने के लिए यीशु मसीह आज हमको बोल रहा है। ಇಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ನಾವೇನ್ ನೋಡ್ತೀವಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ದೇವರು ಇದನ್ನ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಮೊದಲು ಮಾಡುವಂತ ಕಾರ್ಯವೆಂಬುದಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಯಾರೇ ನಮ್ಮ ಸಭೆಗಳಲ್ಲಿ ಬರುವಾಗ ಅವರು ಬಂದಂತವರು ಸಭೆಗೆ ಬಂದ ತಕ್ಷಣ ತಾವು ಧರ್ಮಿಗಳೆಂಬುದಾಗಿ ಆ ಭಾವನೆಯಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಳ್ತಾರೆ. क्योंकि हमारा देश बड़ा धार्मिक देश है। ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ದೇಶವೇ ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿದೆ. हाँ, कहीं सेक्रेट जगह चले जाओ तो तुम पवित्र हो गए, लेकिन पवित्र होने के लिए कोई सीक्रेट जगह में जाना नहीं पड़ता है, क्योंकि सारी दुनिया परमेश्वर की है और सारा ही जगह सीक्रेट है। मालूम आपको? ಪವಿತ್ರ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಪವಿತ್ರವಾದಂತ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಪವಿತ್ರ ಆಗ್ಬೇಕೆಂಬುದಾಗಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಈ ಪೃಥ್ವಿ ಸಂಪೂರ್ಣ ಈ ಪ್ರಪಂಚವೇ ನಮ್ಮ ದೇವರದಾಗಿರುವಾಗ ಈ ಪ್ರಪಂಚವೇ ಪವಿತ್ರ ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ. ये जो लोगों ने अपने दिमाग से ऐसा परमेश्वर को कि परमेश्वर वहीं पे मिलेगा, नहीं नहीं नहीं, ಜನರು ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ತಮ್ಮ ತಲೆಯಲ್ಲಿ ತುಂಬಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಆ ಪವಿತ್ರ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಮಾತ್ರ ದೇವರು ನಮಗೆ ಸಿಗ್ತಾರೆ ಎಂಬುದಾಗಿ. ಆದ್ರೆ ಇದು ತಪ್ಪು ತಿಳುವಳಿಕೆ. यहाँ पर हमारे सिर्फ जमा होने की जगह है परमेश्वर की आराधना करने के लिए। ಇದು ದೇವರನ್ನ ಆರಾಧಿಸಲಿಕ್ಕೆ ಕೂಡಿ ಬರುವಂತ ಸ್ಥಳವಾಗಿದೆ ಅಷ್ಟೇ. लेकिन हमने जो बाहर के मुद्दे है उसको वहीं पे ठीक करके नहीं आए ना, तो यहाँ पर तुम्हारी आराधना सफल नहीं होने वाली। ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಇಲ್ಲಿ ಹೊರಗಿನ ಮುಂಚೆ ಇಲ್ಲಿ ನಡೆದಂತಹ ಪ್ರತಿಯೊಂದು ಘಟನೆಗಳನ್ನ ನಮ್ಮ ಯೋಚನೆಗಳನ್ನ ನಾವು ಬಿಟ್ಟು ಇದ್ದ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಕೂಡ ಏನು ಉಪಯೋಗವಿಲ್ಲ. वहाँ की समस्या हल नहीं करते और यहाँ आके बैठ के सोचते कि हल हो जाएगा कुछ थोड़ी जादू हो जाएगा, नहीं होने वाला। ಹೊರಗಡೆ ಇರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನ ಬಗೆಹರಿಸದೆ ನಾವು ಸಭೆಯಲ್ಲಿ ಬರುವಾಗ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ನಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಬಗೆಹರಿಯುವುದಿಲ್ಲ. है ना, इसलिए यहाँ पर 25 वचन में बोलता है यीशु मसीह क्या बोल रहा है, इसको पढ़िए। ಹೀಗಾಗಿ 25ನೇ ವಚನಗಳಲ್ಲಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋಣ. जब तक तू अपने मुद्दई के साथ मार्ग ही में है, उससे झटपट मेल मिलाप कर ले। कहीं ऐसा न हो कि मुद्दई तुझे हाकिम को सौंपे और हाकिम तुझे सिपाही को सौंप दे और तू बंदी गृह में डाल दिया जाए। हाँ, मतलब कि जब तुमको मौका है और जब तुम ये बात सुन रहे हैं, कभी इसको जल्दी से क्या करो, इसका सलूशन कर लो। जब मार्ग में ही है, जब तुम्हारी बातचीत चली रही है, जब तुमको पता चल ही रहा है, तभी कर लो। अगर तुम वहाँ से चले गए और तुम्हारे जो तुम पे केस करने वाला उसने अगर तुमको डाल दिया केस में, तो फिर तो गए। ನಿಮಗೆ ಸಮಯ ಇರುವಾಗಲೇ ಈ ಒಂದು ಸಂಧಾನ ಕಾರ್ಯವಾಗಿರೋದು, ಕ್ಷಮಿಸುವ ಕಾರ್ಯ, ಕ್ಷಮೆ ಕೇಳುವಂತಹ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ನೀವು ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿರಿ, ಆ ಸಮಸ್ಯೆನ ಬಗೆಹರಿಸಿಕೊಳ್ಳ್ರಿ. ಇಲ್ಲವಾದಲ್ಲಿ ಕೊನೆಯ ಪಕ್ಷವಾಗಿ ನಿಮಗೆ ಆ ಒಂದು ಶಿಕ್ಷೆಯ ಅನುಭವ ಪಡೆದುಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು ಖಂಡಿತವಾಗಿ ಆಗ್ತದೆ. आप लोग सुनते रहेंगे, बहुत से लोग बोलते हैं ना कि बाद में देखेंगे। ನೀವು ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ತೀರಿ ಬೇರೆಯವರು ಮಾತನಾಡುವಾಗ ನಂತರ ನೋಡಿದ್ರೆ ಆಯ್ತು ಎಂಬುದಾಗಿ. हाँ, हो सकता है बात का समय ही नहीं मिले। ಹೀಗೂ ಆಗ್ಬೋದು, ನಂತರದ ಸಮಯ ನಿಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬರದೇನೂ ಇರಬಹುದು. ऐसे सब काम में क्या होता है मालूम क्या, जैसे जैसे समय जाते जाता ना वैसे वैसे दूरियां बढ़ती जाती है, वैसे वैसे तुम क्या होते हैं बहुत कठोर होते चले जाते हैं और एक समय ऐसा आता है तुम करना भी चाहते हैं तो भी नहीं कर पाते। ಹೀಗೆ ಸಮಯವನ್ನು ನಾವು ಕಳೀತಾ ಹೋದಾಗೆ ದೂರ ಹೋಗ್ತಾ ಇರುವಾಗ ಆ ಕಾರ್ಯವು ಇನ್ನೂ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಾಗ್ತದೆ. ಹೀಗಾಗಿ ಕೆಲವು ಮುಂದೆ ನಾವು ನೋಡುವಾಗ ಮತ್ತೆ ಆ ತಿರುಗಿ ಆ ಸಮಯ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬರಲಾರದೇ ಇರುವಂತಹ ಸಮಯ ಬರುತ್ತದೆ. क्योंकि अब वो बन गया कांक्रीट। ಯಾಕಂದ್ರೆ ಅದು ಇಷ್ಟು ಕಠೋರವಾಗ್ತದೆ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಕಾಂಕ್ರೀಟ್ ಕೂಡ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು ಅದಕ್ಕೆ. अब जब कांक्रीट बन गया तो फिर उसको ब्लास्ट करना पड़ता है।
ಇವಾಗ ಒಂದ್ಸರಿ ಕಾಂಕ್ರೀಟ್ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ, ತುಂಬಾ ಗಟ್ಟಿ ಆಗಿದೆ ಅಂತ ಅದನ್ನ ಸ್ಫೋಟಗೊಳಿಸಿನೇ ಹೊಡಿಬೇಕಾಗ್ತದೆ. और वो सिर्फ प्रभु कर सकता और कोई नहीं कर सकता। अगर- वो भी अगर हम पूरी तरीके से अगर उसको पश्चाताप नहीं करें और बहुत ज़्यादा सीरियस नहीं हुए तो लोग इसलिए छूटते ही नहीं। ಅದನ್ನ ಕೇವಲ ದೇವರೇ ಹೊಡಿಲಿಕ್ಕೆ ಶಕ್ತರಾಗಿದ್ದಾರೆ ಹೊರತು ಬೇರೆ ಯಾರಿಂದಲೂ ಸಾಧ್ಯವಾಗಿಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ತುಂಬಾ ಕಠೋರತೆ ತುಂಬಾ ಲಾಸ್ ಅನ್ನ ತರ್ತದೆ. है ना, ये इसीलिए ये सब नतीजे जो है ये क्या क्या हमारे क्या क्रोध की। ಈ ಎಲ್ಲ ಕಾರಣಗಳಿಂದ ಬರುವಂತಹ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ಏನಾಗಿದೆ ಗೊತ್ತಾ? ಕೋಪವೇ ಅದಕ್ಕೆ ಸಿಗುವಂತ ಕಾರ್ಯವಾಗಿದೆ. अरे ये जब भी ऐसा वाला बात आता है और ये जो कुछ भी हत्या होती है या दो घर है ना सेपरेट होते हैं, दो परिवार अलग अलग होते हैं, तो अगर इसके अंदर जाके देखेंगे आप तो उसका जो 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 खास बात है वो क्या है? क्रोध। ಎರಡು ಕುಟುಂಬಗಳು ಒಡೆದು ಹೋಗುವುದಾಗಲಿ ಅಥವಾ ಬೇರೆ ರೀತಿಯ ಸನ್ನಿವೇಶಗಳು ನಮ್ಮ ಕಣ್ಣೆದುರಿಗೆ ಬರುವಾಗ ಇದಕ್ಕೆ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಕಾರಣ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಕೋಪ ಅಥವಾ ಕ್ರೋಧವಾಗಿದೆ. हम बहुत सारे जगह में देखते हैं वचन के अंदर में, खास करके है ना, इसलिए बोलते हैं ना कि नीति वचन रोज पढ़ो। ತುಂಬಾ ವಚನಗಳ ಭಾಗಗಳನ್ನ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ. ಹೀಗಾಗಿ ನಾವು ಮುಖ್ಯವಾಗಿ ಜ್ಞಾನೋಕ್ತಿ ಭಾಗವನ್ನ ಪ್ರತಿದಿನ ಓದಿಕೊಳ್ಳಿ ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ಹೇಳ್ತೇವೆ. नीति वचन निकालिए 16 उसका 32। ಜ್ಞಾನೋಕ್ತಿ 16:32. विलंब से क्रोध करना वीरता से और अपने मन को वश में रखना नगर को जीत लेने से उत्तम है। हाँ, क्या बोल रहा? अरे ये बहुत बड़ी बात बोल रहे हैं यहाँ पर। जिसने अपने क्रोध के ऊपर विजय पा लिया उसने नगर से भी ज्यादा खाना जीतने से बड़ा काम कर। ಇಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾದಂತಹ ಒಂದು ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾರು ತಮ್ಮ ಕೋಪದ ಮೇಲೆ ಶಾಂತತೆಯನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ತಾರೋ, ಶಾಂತರಾಗಿರ್ತಾರೋ, ಅವರು ಪಟ್ಟಣವನ್ನು ಗೆದ್ದಷ್ಟು ಉತ್ತಮರಾಗಿರ್ತಾರೆ ಎಂಬುದಾಗಿ. इसका मतलब क्या है मालूम क्या? जब तुम अपने आप को ये सारी चीजें जिससे तुम जूझ रहे हो, क्रोध से हर एक कोई जूझते रहता है, हर एक कोई है ना परेशान होते रहता है, जब तक कि ये परमेश्वर के हाथ में ये इसको सरेंडर नहीं कर देता, समर्पित नहीं कर देता, और उसके ऊपर क्योंकि ये जो क्रोध है ये आग है, अगर इसके ऊपर पवित्र आत्मा की आग है ना, परमेश्वर की आग इसको ओवरकम नहीं करती ना, तब तक के तुम जीत नहीं सकते। ಈ ಕ್ರೋಧ ಎಂಬ ಬೆಂಕಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರುವಾಗ ಅದನ್ನ ಹೋಗ್ಲಾಡಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಬೆಂಕಿ ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಲು, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಲು, ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಅದು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. हाँ, तो इसीलिए ये बोल रहा है कि इससे जीतना मतलब कि खाना पूरे है ना शहर को जीतने से बड़ा है। ಹೀಗಾಗಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಈ ಬೆಂಕಿಯಿಂದ ನಾವು ಜಯವನ್ನು ಹೊಂದಬೇಕಂತಂದ್ರೆ ಒಂದು ಪಟ್ಟಣವನ್ನು ಯುದ್ಧ ಮಾಡಿ ಗೆದ್ದಂತೆ ಎಂಬುದಾಗಿ. 19:11 पढ़ो उसी का नीति वचन। ಜ್ಞಾನೋಕ್ತಿಗಳು 19:11 ವಚನ ಓದಿಕೊಳ್ಳೋಣ. जो मनुष्य बुद्धि से चलता है वह विलंब से क्रोध करता है और अपराध को भुलाना उसको शोभा देता है। हाँ, क्या बोल रहा है ये? जो व्यक्ति ಇಲ್ಲಿ आजकल के लोग बोलते हैं ना बुद्धिमान कौन है? ಇಲ್ಲಿ ವಿವೇಕದ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡ್ತಿದೆ. हाँ, जो मनुष्य बुद्धि से चलता है वो विलंब से क्रोध करता है ಮನುಷ್ಯನ ವಿವೇಕವು ಅವನ ಕೋಪವನ್ನು ಅಡ್ಡಿ ಮಾಡುತ್ತದೆ ಎಂಬುದಾಗಿ ವಚನದಲ್ಲಿ ನೋಡ್ತೇವೆ. और अपराध को भुलाना उसको शोभा देता है। ದೋಷವನ್ನು ಲಕ್ಷಿಸದೆ अरे प्रॉब्लम क्या है मालूम क्या? अगर हम बुद्धिमानी से नहीं चल रहे हैं तो हम किसी के अपराध को भुला नहीं सकते। वही याद है ना, इसलिए लोग क्या करते मालूम क्या? वही पुरानी यादें लेके बैठे रहते हैं। ಈ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಗಮನಿಸಬೇಕಾದ ವಿಷಯ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ, ವಿವೇಕದಿಂದ ನಾವು ಯಾವಾಗ ಕಾರ್ಯ ಮಾಡೋದಿಲ್ಲವೋ ಹಳೆಯದನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಅದನ್ನೇ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ, ಹೃದಯದಲ್ಲಿ, ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಜೀವಿಸುವರಾಗಿರ್ತೇವೆ, ಮರೆಯುವುದಿಲ್ಲ ಅದನ್ನ. है ना, मनुष्य की समस्या क्या है? ಮನುಷ್ಯನ ಸಮಸ್ಯೆ ಏನಾಗಿದೆ? है ना, वो परमेश्वर के हाथ में अपने केस को परमेश्वर के हाथ में नहीं देना चाहता, ತನ್ನ ಒಂದು ಜಗಳವನ್ನ ಆಗಲಿ, ತನ್ನ ಒಂದು ಮಾತನ್ನ ದೇವರ ಕೈಗೆ ಆತನು ಕೊಡುವುದಿಲ್ಲ. इसलिए वो क्षमा नहीं कर पाता। ಹೀಗಾಗಿ ಆತನು ಬೇರೆಯವರನ್ನ ಕ್ಷಮಿಸಲಿಕ್ಕೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ ಅವನಿಗೆ. और अगर मुंह से क्षमा किया और दिल से नहीं किया और पूरी तरीके से उसको नहीं भूल गए तो वो बार बार तुमको वही है ना साइकिल बन जाता है। ಒಂದು ವೇಳೆ ನೀವು ಬಾಯಿಂದಷ್ಟೇ ಕ್ಷಮೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾಗಿ ಹೃದಯದಿಂದ ಕೊಡದೇ ಇರುವಂತಹ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅದು ಮತ್ತೆ ಪುನಃ ತಿರುಗಿ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶ ಮಾಡುವಂತದ್ದಾಗಿದೆ. और जब तुम आमने सामने आते हो तो तुम एक दूसरे से नजर नहीं मिला सकते। ಯಾವಾಗ ಎದುರು ಬದುರು ನೀವು ಎದುರಾಗ್ತಿರೋ, ಒಬ್ಬರ ಕಣ್ಣಿನಲ್ಲಿ ಇನ್ನೊಬ್ರು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಆ ಒಂದು ಹೊತ್ತಿನಲ್ಲಿ नहीं मिला सकते, ಕಣ್ಣಲ್ಲಿ ಕಣ್ಣಿಟ್ಟು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೂ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಒಂದು तुमको डर लगा रहता। ಯಾಕಂದ್ರೆ ಅವಾಗ ಭಯ ಇರ್ತದೆ ಅಲ್ಲಿ. क्यों? क्योंकि ये सारी चीज डर लेके आती है ना, क्योंकि जो क्रोध करने वाला है ना वो सबसे बड़ा डरपोक है।
दोनों मेरे बात जानते ಈ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳು ಭಯವನ್ನ ತರ್ತವೆ. ಅದೇ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಯಾರು ಕೋಪವನ್ನ ಮಾಡಿಕೊಳ್ತಾರೋ ಅವರಲ್ಲಿ ಭಯವು ಕೂಡ ಅಷ್ಟೇ. उसने ये क्रोध को अपना एक है ना सेफ्टी का या सिक्योरिटी का मैकेनिज्म बना लिया है. ಈ ಕೋಪವನ್ನ ಆತನು ತನ್ನನ್ನು ರಕ್ಷಿಸಿಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕಾಗಿ ಒಂದು ಕಾರ್ಯವನ್ನಾಗಿ ಯಂತ್ರವನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. वो क्या सोचता है कि मैं गुस्सा करने से आगे वाला डर जाएगा, लेकिन ये उसके नहीं समझ में आता, ये उसको पता ही नहीं चलता है कि मैं इतना ज्यादा डरा हूं इसलिए मैं गुस्सा कर रहा हूं. ಮನುಷ್ಯನು ಏನ್ ತಿಳ್ಕೊಳ್ತಾನೆ ಅಂತಂದ್ರೆ ನಾನು ಕೋಪ ಮಾಡುವುದರಿಂದಾಗಿ ಎದುರುಗಡೆಯನ್ನು ನನ್ನ ಬಳಿಗೆ ಬರಲಾರನು. ಆದ್ರೆ ಅವನಿಗೆ ಈ ವಿಚಾರ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನಾನು ಯಾಕೆ ಕೋಪ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೇನೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ನನಗೆ ಒಳಗೆ ನಾನು ಮೊದಲು ಭಯಭೀತನಾಗಿದ್ದೇನೆ ಎಂಬುದಾಗಿ. और कई लोग तो ऐसे हैं जिनको बिना क्रोध किए हुए नींद ही नहीं आती, ना खाना पचता. ಕೆಲವೊಂದು ಜನರು ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿದ್ದಾರೆ, ಕೋಪ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳದೆ ಇರೋದಕ್ಕೆ ನಿದ್ರೆನೂ ಬರಲ್ಲ, ಊಟನೂ ಸೇರಲ್ಲ. नहीं, क्योंकि ये उनके लिए एक बहुत बड़ा लग्जरी चीज है. मालूम आपको, ಅವರಿಗೆ ಈ ಒಂದು ಕೋಪ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಏನಾಗಿದೆ, ವೈಭವಿತವಾದಂತ ಒಂದು ವಿಷಯವಾಗಿದೆ. लेकिन जो प्रभु को जानने वाले लोग हैं उनके लिए ये जो क्रोध है ये जहर है. ಆದ್ರೆ ದೇವರನ್ನ ನಂಬಿ ನಡೆಯುವಂತವರು, ದೇವರನ್ನ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಡೆಯುವಂತವರಿಗೆ ಈ ಒಂದು ಕೋಪ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವುದು ಅಂತಂದ್ರೆ ವಿಷಯವಾಗಿದೆ. अच्छा, और एक पढ़ो ये नीति वचन 22 ಜ್ಞಾನೋಕ್ತಿಗಳು 22ನೇ ಅಧ್ಯಾಯ 24-25 24-25 ವಚನಗಳು. क्रोधी मनुष्य का मित्र न होना और छठ क्रोध करने वाले के संग न चलना, कहीं ऐसा न हो कि तू उसकी चाल सीखे और तेरे प्राण फंदे में फंस जाए. हाँ, अब ये वार्निंग दे रहा है. ಇಲ್ಲಿ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ದೇವರು. हाँ, क्या वार्निंग है? ಏನು? क्रोधी मनुष्य का मित्र न होना, ಇಲ್ಲಿ ಕೋಪಿಷ್ಠನ ಸಂಗಡ ನೀನು और ಹೋಗಬೇಡ, झट क्रोध करने वालों के संग न चलना. ಸಿಟ್ಟುಗಾರನೊಂದಿಗೆ ಕೂಡಿಕೊಳ್ಳಬೇಡ ಎಂಬುದಾಗಿ, ಸ್ನೇಹ ಮಾಡಬೇಡ ಅಂತ ನೋಡ್ತೇವೆ. कहीं ऐसा न हो कि तू उसकी चाल सीखे और तेरा प्राण फंदे में फंस जाए. ನೀನು ಆತನ ಒಂದು ನಡವಳಿಕೆಯನ್ನು ಕಲಿಬೇಡ, ಹೀಗೆ ಕಲಿದು ನಿನಗೆ ಉರುಳು ಬರುತ್ತದೆ ಎಂಬುದಾಗಿ ವಚನದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ. लेकिन क्रोध करने वाले मनुष्य को बड़े लोग आते हैं. ಆದ್ರೆ ಕೋಪ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳುವಂತಹ ಜನರು ಬೇರೆಯವರಿಗೆ ತುಂಬಾ ಇಷ್ಟವಾಗ್ತಾರೆ. बोलता क्रोधी मनुष्य का मित्र न होना. ಯಾಕಂದ್ರೆ ವಚನದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ರೆ ಕೋಪ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವಂತ ಸ್ನೇಹವನ್ನು ಬೆಳೆಸಬೇಡ ಎಂಬುದಾಗಿ. है ना. आप अगर आप जब मसीह में आने के पहले अगर आपको बहुत ज्यादा क्रोध आता होगा या पहले बहुत ज्यादा क्रोध आता है तो देखे होंगे कि आपने अपने कई मित्रों को, ನೀವು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯಲ್ಲಿ ಬರುವಾಗಿನ ಮುಂಚೆ ನಿಮಗೆ ಮೊದಲೇ ಕೋಪ ಬರ್ತಾ ಇರ್ತದೆ ಎಂಬುದಾಗಿ ನೀವು ಯೋಚನೆ ಮಾಡುವಾಗ ನೀವು ಒಂದು ನೆನಪು ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ, ನಿಮ್ಮ ತುಂಬಾ ಮಿತ್ರರು ನಿಮ್ಮಿಂದ ದೂರವಾಗಿದ್ದಾರೆ ಆ ಒಂದು ಪ್ರವೃತ್ತಿಯಿಂದ. कोई बार बार है ना क्रोध कर रहा है, कौन उसके साथ रहेगा बताइए. और अगर उसका कोई दोस्त बन रहा है तो वो बेवकूफी आदमी है. ಪುನಃ ಕೋಪ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದ್ರ ಜೊತೆ ಯಾರು ಇರ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತದೆ, ನೀವೇ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ. ಆಗಿರೋದು ತುಂಬಾ ಕಷ್ಟ ಎಂಬುದಾಗಿ ನೋಡ್ತೇವೆ. भाई हम क्या तेरी गाली सुनने के लिए, तेरे गुस्से को देखने के लिए क्या नहीं? आप क्यों देखे भाई? ನಾವೇನು ಬರೀ ನಿನ್ನ ಕೋಪವನ್ನ ಹಿಡಿಲಿಕ್ಕ ಅಥವಾ ಪಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕ ಅಥವಾ ನಿನ್ನ ಬೈಗಳನ್ನ ತಗೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ನೀನು ಯಾತ್ರ ಬರ್ಬೇಕಾ? बोलता जल्दी से जिसको क्रोध आता उसके साथ मत चल. ಇಲ್ಲಿ ವಚನ बार झगड़ा होगा, मालूम आपको. हाँ, क्योंकि ऐसे लोगों को कोई भी बात बर्दाश्त नहीं होती. ಈ ವಚನಗಳಲ್ಲಿ ನೋಡುವ ಪ್ರಕಾರ ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಪದೇ ಪದೇ ಕೋಪ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವಂತ ಜೊತೆ ತುಂಬಾ ಜಗಳಗಳ ಉಂಟಾಗ್ತವೆ. है ना. मतलब क्या वो ढूंढते ही रहते कि कोई कुछ मेरे को बोले और मैं उसको है ना तुरंत लड़ने के लिए तैयार हो जाऊं. ಅಂತ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಬೇರೆಯವ್ರನ್ನ ಹುಡುಕ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಯಾರು ನನಗೆ ಏನಾದ್ರು ಹೇಳಿ ನಾನು ಅವರ ಮೇಲೆ ಜಗಳ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಹೋಗ್ತೇನೆ. है ना. ये सारी बातें जो है ना वो यीशु मसीह, इसीलिए है ना वचन हमको कितना आता है और कितना नहीं आता है. क्या हम ये चीजें जिनसे हम जूझ रहे हैं, जिसके हम विक्टिम बने हुए, क्या हम उससे छुटकारा पा रहे हैं? या हम है ना आराधना भी कर रहे हैं लेकिन छुटकारा नहीं मिल रहा है ना. हमको आराधना में मजा नहीं आ रहा. क्यों? ಇಲ್ಲಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಈ ವಚನಗಳನ್ನು ನಮ್ಗೆ ಯಾಕೆ ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ, ನಾವು ಆರಾಧನೆಯನ್ನು ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಆದ್ರೂ ಕೂಡ ನಾವು ಸಿಲುಕಿಕೊಂಡಿರುವಂತಹ ಈ ಕೋಪ ಬೆಂಕಿಯಿಂದ ನಾವು ಯಾಕೆ ಬಿಡುಗಡೆ ಹೊಂದ್ತಾ ಇಲ್ಲ? क्यों नहीं आ रहा? ಯಾಕೆ? क्योंकि दोनों चीज एक साथ नहीं चल सकती है. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಎರಡು ವಸ್ತುಗಳು ಒಟ್ಟಿಗೆ ನಡೀಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. है ना. ये एक चीज को हमको डील है ना. इसीलिए यीशु मसीह ने अपने 12 चेलों को लेके उसको 3.5 साल तक क्या ट्रेनिंग, कभी कभी सोचो क्या ट्रेनिंग, क्योंकि वो ये सारे गंदगी से भरे हुए लोग थे.
ಹೀಗಾಗಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ತನ್ನ 12 ಶಿಷ್ಯರೊಂದಿಗೆ 3.5 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ತರಬೇತಿಯನ್ನು ನೀಡ್ತಾರೆ. ಯಾವ ಪ್ರಕಾರವಾದಂತ ತರಬೇತಿ ಆಗಿತ್ತಪ್ಪ ಅಂತ ಯೋಚಿಸುವಾಗ, ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳು, ಈ ಪ್ರವರ್ತನೆ ವರ್ತನೆಗಳು ಅವರ ಶಿಷ್ಯರಲ್ಲಿ ಅಡಗಿದ್ದವು. हाँ, वो 3.5 साल तक उनसे ये सारी बातें उनके सामने में, है ना। यहाँ पर जो मरकुस के अंदर में हमने देखे, उसके चेले भी आराधनालय में जब जाता था, वो अकेले नहीं, उसके चेले भी साथ में होते थे। जहाँ जाता था उसके चेले होते थे, है ना। मत्ती यूहन्ना के अंदर में 2 अध्याय के अंदर जब वो मंदिर के अंदर जा रहा है, उसके चेले भी साथ में है, अकेले नहीं है। वो क्या सिखा रहा है उनको? ಈ ಮಾರ್ಕನಲ್ಲಿ ನಾವು ಓದುವಾಗ ಕೂಡ ನೋಡಿದ್ದೀವಿ. ಎಲ್ಲ ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡುವಾಗ ದೇವರೊಟ್ಟಿಗೆ, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯೊಟ್ಟಿಗೆ ಆತನ ಶಿಷ್ಯರು ಹೋಗ್ತಿದ್ರು. ಅವರ ಹಿಂದೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಜೊತೆಗೆ ಅವರ ಹಿಂದೆಯಾಗಿ ಹೋಗ್ತಿದ್ರು. क्या सिखा रहा है वो? ಅವರಿಗೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಇಲ್ಲಿ ಏನನ್ನ ಕಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? है ना। ये नहीं सिखा रहा था कि बड़ा बड़ा भारी व्यवस्था ये बोलती है, वो बोलती है, फलाना बोलती है। नहीं, व्यवस्था तो बहुत कुछ बोलती है, लेकिन जो व्यवस्था का इंटरप्रिटेशन तुम क्या करते हो वो बहुत जरूरी है। ಇಲ್ಲಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಏನಪ್ಪ ಕಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ, ದೇವರ ನ್ಯಾಯವು, ಕಾನೂನು ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿದೆ, ಆ ಪ್ರಕಾರವಾಗಿದೆ ಅದನ್ನ ಎಂಬುದಾಗಿ ಅಲ್ಲ, ಅದರ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ನೀವೇನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ಎಂಬುದರ ಬಗ್ಗೆ ದೇವರು ಇಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. और अगर हम उसको सही इंटरप्रिटेशन नहीं करते हैं, ಒಂದು ವೇಳೆ ದೇವರ ವಚನಗಳನ್ನ ಸರಿಯಾಗಿ ನಾವು ವಿವರಣೆ ಮಾಡದೇ ಇದ್ದಾಗ, तो हम क्या करते हैं मालूम? क्या सफाई देते रहते हैं। ನಾವು ನಮ್ಮನ್ನ ನಾವು ತೋರಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇರ್ತೇವೆ ಅಷ್ಟೇ. अरे हमने कुछ किया ना, तो हमारे पास में तुरंत जवाब होता कि क्यों किया हमने, और सफाई देते हैं। ಒಂದು ವೇಳೆ ನಾವೇನೋ ಒಂದು ಮಾಡಿದ್ವಿ ಅಂತ ಅನ್ಕೊಳ್ಳಿ, ನಮ್ಮ ಹತ್ರ ನಮ್ಮನ್ನ ಪ್ರತಿಪಾದಿಸಲಿಕ್ಕೆ ನಮಗೆ ಬೇಕಾದಂತ ಎಲ್ಲ ಮಾತುಗಳು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರ್ತಾವ. लेकिन यहाँ पर खास चीज क्या है? बोलता है कि जब तू रास्ते में ही है तो तू मान ले। ಇಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಏನಂದ್ರೆ, ನೀವು ದಾರಿ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಇರುವಾಗಲೇ ಅದು ನೀವು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ ಎಂಬುದಾಗಿ. कहीं बहुत देर ना हो जाए, ತುಂಬಾ ಸಮಯ ಆಗ ಹೋಗಬಾರ್ದು ಎಂಬುದಾಗಿ, है ना। क्योंकि ये सारी चीज जो है ये आपके वश में नहीं है। सुनो मेरी बात ध्यान। ಯಾಕೆಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳು ನಮ್ಮ ಹಿಡಿತದಲ್ಲಿ ಇಲ್ಲ, ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ. आप अपनी ताकत से इसके बाहर नहीं निकल सकते। ನೀವು ನಿಮ್ಮ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡವರಾಗಿ ಶಕ್ತಿಯಿಂದ ನೀವು ಇದರಿಂದ ಹೊರಗಡೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. इसके लिए आपको इससे बड़ी याद चाहिए। ಇದಕ್ಕಾಗಿ ನಿಮಗೆ ನಿಮ್ಮ ಕೋಪಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿನದಂತ ಬೆಂಕಿ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಬರಬೇಕು. वो पवित्र आत्मा की याद है। ಅದು ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಬೆಂಕಿ ಆಗಿದೆ. हम एक वचन निकालेंगे, ये इब्रानियों ಇಬ್ರಿಯರಿಗೆ ಬರೆದ ಪತ್ರಿಕೆ 12ನೇ ಅಧ್ಯಾಯವನ್ನು ನೋಡೋಣ. 12 उसका 14 पत्र, 12ನೇ ಅಧ್ಯಾಯ 14-15 ವಚನ. सबसे मेल मिलाप रखो और उस पवित्रता की खोजी हो जिसके बिना कोई प्रभु को कदापि न देखेगा। ध्यान से देखते रहो, ऐसा न हो कि कोई परमेश्वर के अनुग्रह से वंचित रह जाए, या कोई कड़वी जड़ फूट कर कष्ट दे और उसके द्वारा बहुत से लोग अशुद्ध हो जाए। है ना। यहाँ ये जो होता है ये सिर्फ हमको अशुद्ध नहीं करता, ये सारे को अशुद्ध करता है। ಇಲ್ಲಿ ವಚನಗಳಲ್ಲಿ ನೋಡುವ ಪ್ರಕಾರ ಇದು ಕೆಲವರಿಗೆ ಮಾತ್ರ ಅಷ್ಟೇ, ಎಲ್ಲರನ್ನೂ ಕೂಡ ಅಶುದ್ಧ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡುವಂಥದ್ದು. है ना। सबसे पहले ये बोलता है सबसे मेल मिलाप रखो और उस पवित्रता की खोजी हो जाओ। ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಮೊದಲನೇದಾಗಿ ದೇವರಲ್ಲಿ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಎಲ್ಲರ ಸಂಕಟ ಸಮಾಧಾನದಿಂದಿರುವುದನ್ನು ಪರಿಶುದ್ಧತೆಯನ್ನು ಅನುಸರಿಸಿರಿ ಎಂಬುದಾಗಿ. है ना। हम हमेशा रोज अपने आप को जांचे कि मैं जो मेरे जो एक्शन है, मेरे जो विचार है, क्या उसके अंदर में पवित्रता है या सिर्फ दिखाने वाली पवित्रता के बारे में बात नहीं कर रहा है। ಇಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ನಾವು ಪ್ರತಿದಿನ ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು. ನಾನು ಮೊದಲು ಈ ದೇವರ ವಚನಗಳನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ನಡೀತಾ ಇದ್ದೇನೋ, ಪವಿತ್ರನಾಗಿದ್ದೇನೆ, ಅಥವಾ ಕೇವಲ ನನ್ನ ಪ್ರಕಾರ ನಡೆಯುವುದೇ ಪವಿತ್ರತೆ ಎಂಬುದಾಗಿ. कि हम बड़े 4 घंटे प्रार्थना करते हैं, ನಾನು 4 ಗಂಟೆಗಳ ಕಾಲ हम 6 घंटे प्रार्थना करते हैं, 6 ಗಂಟೆಗಳ ಕಾಲ ಮಾಡ್ತೇನೆ, हम 2 घंटे क्वाइट टाइम करते हैं। ನಾನು 2 ಗಂಟೆ ಶಾಂತ ಸಮಯನ ದೇವರೊಟ್ಟಿಗೆ ಕಳೀತೇನೆ. ये बहुत अच्छा है, लेकिन क्या आप पवित्रता की खोजी है? ಇದೆಲ್ಲ ಒಳ್ಳೆಯದೇ, ಆದ್ರೆ ನೀವು ಪವಿತ್ರತೆಯ ಒಂದು ಶೋಧನೆ ಮಾಡುವಂತರಾಗಿದ್ದೀರಾ? आजकल मसीह लोग क्यों बदनाम है मालूम क्या? प्रार्थना तो 4 घंटे करते हैं, लेकिन हरकत देखो तो अन्य जाति से समान। ಈಗಿನ ಕಾಲಗಳಲ್ಲಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ನಂಬಿದಂತ ಜನಗಳಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ವಿಷಯಗಳನ್ನ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ. 4 ಗಂಟೆಗಳ ಕಾಲ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದ್ರು ಅವರ ಕಾರ್ಯಗಳು ಮಾತ್ರ ಅದಕ್ಕೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಇರ್ತವೆ. है ना। बाहर के लोग सीधा बोलते हैं, यार तू इतने देर प्रार्थना करते हो ना, रोज तुम्हारा जीवन देखो। ಹೀಗಾಗಿ ಹೊರಗಡೆ ಜನರು ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ನೀವು ಇಷ್ಟೊಂದು ಕಾಲಗಳನ್ನ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುವಾಗಲೂ ಕೂಡ ನಿನ್ನ ಜೀವನವನ್ನು ನೀನು ನೋಡಿಕೋ ಎಂಬುದಾಗಿ.
इतने देर प्रार्थना करना जरूरी है या अपने अपने जीवन को वचन के अनुसार बनाना जरूरी है, बताइए मेरे को। ಇಷ್ಟು ಗಂಟೆಗಳ ಕಾಲ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋದು ಮುಖ್ಯವೋ ಅಥವಾ ವಚನದ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ನಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ಸುಧಾರಣೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋದು ಒಳ್ಳೆಯದು? है ना, क्योंकि हम बड़े धर्मी देश में रहते हैं, जहाँ पर हमको धर्म के बारे में इस तरीके से शिक्षा दी है कि सब दिखाओ दिखाओ करो कुछ मत। ಈಗ ನಾವು ಧಾರ್ಮಿಕವಾದಂತಹ ದೇಶದಲ್ಲಿ ಇರುವಾಗ ನಮಗೆ ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಒಂದು ಶಿಕ್ಷಣ ತರಬೇತಿಯನ್ನು ಮೊದಲಿಂದ ನೀಡಲಾಗಿದೆ, ಎಲ್ಲವನ್ನ ತೋರಿಸಿಕೊಳ್ಳ್ರಿ, ಆದ್ರೆ ಆ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಬದುಕಬೇಕು ಅಂತ. हाँ, करो कुछ मत, लेकिन यहाँ परमेश्वर का वचन बोलता है ना, धार्मिक पवित्रता के खोजी हो जाओ, क्योंकि बिना इसके कोई भी परमेश्वर को देख नहीं सकता। ಯಾಕಂದ್ರೆ ವಚನಗಳನ್ನು ನೋಡುವಾಗ ಪವಿತ್ರತೆಯನ್ನು ಹುಡುಕುವಂತವರಾಗಿರ್ಬೇಕು, ಯಾಕಂದ್ರೆ ಪವಿತ್ರತೆ ಇಲ್ಲದೆ ದೇವರನ್ನು ಹೊಂದಿಕೊಳ್ಳೋದು ಕಷ್ಟ. लेकिन शैतान हमेशा एक मैसेज देता है, ಸೈತಾನನು ಇಲ್ಲೊಂದು ಸಂದೇಶವನ್ನ ಕಳಿಸ್ತಾನೆ, बदलना है नहीं बदलना है कोई बात नहीं, चर्च में जाते रहे, वो करते रहते कुछ जो करना है। ನೀವು ಬದಲಾವಣೆ ಆಗ್ತಿರೋ ಬದಲಾವಣೆ ಆಗಲ್ವೋ ಅದು ಮಹತ್ವ ಅಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಸಭೆಗೆ ನೀವು ಹೋಗ್ತಾ ಇರಿ, ಬೇರೆಯವ್ರು ಏನೇನು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇರ್ಲಿ ಎಂಬುದು. भाई चर्च के लोगों का एटीट्यूड दिखता ही है, भाई हम सुनते हैं सब कुछ है लेकिन परिवर्तन नहीं, हम कुछ ये नहीं, क्या सभी का क्या मैसेज मिल रहा है? ಸಭಿಕರ ವ್ಯಕ್ತಿತ್ವದ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ನಾವು ನೋಡುವಾಗ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿದೆ, ಏನ್ ನಡೀತದೆ ಆಗ್ತದೆ, ನಾನು ಹೋಗ್ತೇನೆ ಬರ್ತೇನೆ. क्योंकि अगर हम पवित्र होने की खोजी नहीं करेंगे तो ये 15 वचन है। ನಾವು ಪವಿತ್ರತೆಯನ್ನು ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಹುಡುಕ್ಲಿಲ್ಲ ಅನ್ನೋದಾಗಿ ನೋಡುವಾಗ 15ನೇ ವಚನ पढ़ो 15 वचन। ध्यान से देखते रहो, ऐसा न हो कि कोई परमेश्वर के अनुग्रह से वंचित रह जाए या कोई कड़वी जड़ फूट कर कष्ट दे और उसके द्वारा बहुत से लोग अशुद्ध हो जाएं। अगर हम पवित्रता के खोजी नहीं होते हैं तो क्या होता है? हाँ, हम परमेश्वर के अनुग्रह से वंचित हो जाते हैं, और जब परमेश्वर के अनुग्रह से हम वंचित हो जाते हैं तो क्या होने लगता है? मन का कठोर होने लगता है, जो मैंने इससे पहले बोला कि कुछ भी बोलते जाओ वो हाँ हमने सुना, हमको तो जो करना वो करेंगे, इसको बोलते कठोर होना। ये नहीं है वो विरोध में जाते हैं, कुछ गलत बात बोलते हैं, नहीं, हमको जो करना है वो हमको करने दो। ನಾವು ಪವಿತ್ರತೆಯನ್ನ ಹುಡುಕಾಟದಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸಿದಾಗ ನಾವು ದೇವರ ಕೃಪೆಯಿಂದ ತಪ್ಪಿಸಿಕೊಳ್ಳುವಂತವರಾಗಿದ್ದೇವೆ, ಹಾಗೂ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಾಗಿ ನಮ್ಮ ಹೃದಯ ಕಠಿಣವಾಗುವಂತಹ ಸನ್ನಿವೇಶಗಳು ಜೀವನದಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಒದಗಿ ಬರ್ತವೆ. और वो क्या करते हैं? वो खुद ही गलत नहीं होते, ಅಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ನೋಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ परमेश्वर के वचन से वंचित न रह जाए या कोई कड़वी जड़ फूट कर कष्ट ना दे। ಇದರ ಪ್ರಕಾರವಾಗಿಯೇ ದೇವರ ಕೃಪೆಯಿಂದ ವಂಚಿತರಾಗಿಯೂ ಕೂಡ ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಕೆಟ್ಟ ವಿಷಯಗಳು ವಿಷದ ರೂಪದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟುಕೊಳ್ತವೆ ಎಂಬುದಾಗಿ. जब ये खुन्नक और ये जो कड़वी जड़ है ना, ये खुन्नक है, ये जब लोगों के अंदर काम करती है ना, तो ये किसी का भला करने का नहीं सोचते, ये दूसरों को बिगाड़ने की सोचते। मान लो ಈ ಒಂದು ಈ ಕ್ರೋಧ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಈ ದ್ವೇಷ ಇರ್ಬೋದು ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ಇರ್ತದೋ ಅದರ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಯಾರಿಗೂ ಯಾವುದೇ ಒಳಿತ ಕಾರ್ಯವು ನಮ್ಮಿಂದ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. इसलिए बहुत से बार लोग है ना बड़े बड़े उलझन में रहते हैं, भाई चर्च में आते लेकिन बदलते क्यों नहीं? भाई कड़वी जड़ है अंदर में, बहुत बड़ी कड़वी जड़ है, और कहाँ तक फैली हुई नहीं मालूम, कहाँ फैली हुई है। ಹೀಗಾಗಿ ಹೊರಗಿನ ಜನರು ಕೂಡ ಏನಾಗಿದೆ ಗೊಂದಲಕ್ಕೊಳಗಾಗಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮನ್ನ ನೋಡಿದಾಗ, ಯಾಕಂದ್ರೆ ಹಳೆಯ ಆ ಬೀರುಗಳು, ಹಳೆಯ ಆ ಕೋಪದ ವಿಷಯಗಳು ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಹಾಗೆ ಇದೆ. ನಾವು ಎಷ್ಟೇ ಸಾರಿ ಸಭೆಗೆ ಬಂದರೂ ಕೂಡ और जहाँ जहाँ वो जड़ जाएंगी वहाँ के जगह को वो खराब करते रहेंगे। ಎಲ್ಲಿ ನಾವು होಗ್ತೇವೆ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು ಆ ಎಲ್ಲ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಆ ಎಲ್ಲ ಇರುವಂತಹ ಜನರನ್ನು ಕೂಡ ಹಾಳು ಮಾಡುವಂತರಾಗಿದ್ದೇವೆ ನಾವು. है ना, उनको तो कष्ट देंगी, वो कष्ट के कारण और क्या करेंगे? एक दिन है ना, मैं एक एड्स के रिहाब के अंदर में चले गया, बहुत पहले की बात है। ಹಳೆಯದಿಂದ ಒಂದು ಮಾತನ್ನ ನಿಮಗೆ ಹೇಳ್ತೇನೆ. ನಾನು ಒಂದು ಏಡ್ಸ್ ಇರುವ ರೋಗದ ಒಂದು ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದೆ. वो एक मेरा दोस्त था, वो चलाता था, तो उसके रिहाब के अंदर में मैं चले गया। ಆ ಒಂದು ಸಂಸ್ಥಾನಕ್ಕೆ ನಾನು ಹೋದಾಗ ಅಲ್ಲಿ ನನ್ನ ಸ್ನೇಹಿತನು ಅಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಭಾರವನ್ನು ನೋಡ್ಕೊಳ್ತಿದ್ನು. उधर में मैं एक व्यक्ति से मिला, ಅಲ್ಲೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ನಾನು ಸಂಧಿಸಿದೆ. है ना, उसको HIV कुछ 10 साल पहले हो चुका था। ಅವನಿಗೆ HIV ಏನಾಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ 10 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಆಗಿತ್ತು. जब उसको पता चल गया, ಇವಾಗ ಅವನಿಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತು, वो उसने किसी को नहीं बताया। ಅವನು ಯಾರಿಗೂ ಹೇಳಲಿಲ್ಲ. वो क्या करते रहा, इधर उधर जाते रहा, ಅವನೇನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಬರ್ತಾ ಇದ್ದ. और बहुत जन के साथ में है ना, उसने उल्टे सीधे काम किया। ತುಂಬಾ ಜನರೊಟ್ಟಿಗೆ ಅವನು ಬೇಡವಾದಂತ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಕೂಡ ಮಾಡ್ದ. और फिर बाद में जब वो आखिरी स्टेज के ऊपर आ गया तो वो यहाँ पर उसको एडमिट कर दिया गया। ಕೊನೆಯ ಹಂತವನ್ನ ಆತನು ತಲುಪಿದಾಗ ಅವನಿಗೆ ಇಲ್ಲಿ ತಂದು ಅಡ್ಮಿಟ್ ಮಾಡಲಾಯಿತು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಲ್ಲಿ. मैं उससे बात कर रहा था, ನಾನು ಆತನೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ. तो मैंने पूछा उसको, देखो कब पता चला? ನಾನು ಕೇಳಿದೆ ಅವನಿಗೆ, ನಿನಗೆ ಯಾವಾಗ ಅರಿವಾಯಿತು ಇದರ? 10 साल पहले। 10 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ. क्या किया तुमने?
ನೀನೇನ್ ಮಾಡಿದೆ? मैं बोलता कि मेरे को इतनी ज़्यादा खन्नक आ गई कि मेरे को ये बीमारी हो गई, मैं ठीक नहीं हो सकता, इसका कोई इलाज नहीं, तो मैं क्यों अकेला मरूं, मैं तो सारों को फैला के मरूं। ಅವನು ಹೇಳ್ತಾನೆ, ನಾನು ಕೇಳಿದ ಮೇಲೆ ನನಗೆ ಇಂಥ ದೊಡ್ಡ ಕಾಯಿಲೆ ಆಗಿದೆ, ನಾನು ಯಾಕೆ ಒಬ್ಬನೇ ಸಾಯಿಲಿ, ನಾನು ಇನ್ನೂ ಕೆಲವರನ್ನ ನನ್ನ ಜೊತೆಗೆ ಸೇರಿಸ್ಕೊಂಡು ಸಾಯ್ತೀನಿ. ये जो कड़वी जड़ है ना, ये भी एड्स के समान है। ಈ ಈ ಈ ದ್ವೇಷ ಎನ್ನುವುದೊಂದು ಬೇರಿದೆ, ಅದು ಕೂಡ ಈ ಏಡ್ಸ್ ರೋಗಕ್ಕೆ ಸಮಾನವಾದದ್ದಾಗಿದೆ. ये फैलते जाता ಇದು ಹರಡ್ತಾನೆ ಹೋಗ್ತದೆ. है ना। इसीलिए क्या करते हैं, इसको अगर तुमने कंट्रोल नहीं किया या पवित्र आत्मा की आग के अंडर में नहीं लेके आया, तो क्या करेंगे, मालूम क्या, सबको वैसा बना देंगे। ಒಂದು ವೇಳೆ ನೀವು ಇದನ್ನ ಹಿಡಿತದಲ್ಲಿ ತರಲಿಲ್ಲ, ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ನೀವು ಶರಣಕ್ಕೆ ಹೋಗಲಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಇದರ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಕೆಡುಕೋಗ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. इतना खतरनाक है ये जो क्रोध है। ಈ ಕೋಪ ಎಂಬುದು ಇಷ್ಟೊಂದು ಭಯಂಕರವಾಗಿದೆ. है ना। लोगों को कुछ हो जाता है या कोई चोट लग जाती है या उसके बारे में वो परमेश्वर के पास में आके सही तरीके से उसका ट्रीटमेंट नहीं कराते हैं या परमेश्वर के हाथ में सौंपते नहीं है ना, तो वो कड़वाहट को बस वो किंतु परंतु क्यों हो गया, क्यों हो गया, क्यों हो गया, काहे के लिए ऐसा हो गया, मेरे साथ ही ऐसा क्यों हो गया, है ना। अपसेट और फिर इरिटेशन, फिर उसके बाद में रिजेंटमेंट, और वो क्या होता है कि वो उनको तो खराब कर रहा है, वो सारों को खराब करेगा। सुनो बहुत ध्यान से। ಈ ರೀತಿ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಇರುವಾಗ ನಾವು ದೇವರ ಹತ್ರ ಬಂದಾಗಲೂ ಬರದೇ ಇದ್ದ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಯೋಚನೆಗಳು ಈ ಪ್ರಕಾರ ನನ್ನ ಜೊತೆಗೆ ಯಾಕೆ, ನನಗೆ ಯಾಕೆ, ಯಾಕೆ ಈ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನೇ ಮಾಡ್ತೇವೆ ಹೊರತು ದೇವರೊಳಗೆ ಬರದೇ ಇದ್ದಾಗ ಇದರ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಇನ್ನೂ ಆ ಬೇರು, ಅದರ ಕಾರ್ಯಗಳು ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತವೆ. ये मत सोचो कि वो बाहर के लोग रहेंगे, वो सारे कलीसिया के लोग रहेंगे। ನೀವು ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಹೊರಗಿನ ಜನರು ಮಾತ್ರವಾಗಿರ್ತಾರಂತ ಅಲ್ಲ, ಆದ್ರೆ ನಾವು ಸಭಿಕರಾಗಿದ್ದಾಗ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಇಂಥ ಜನರು ನಮಗೆ ತುಂಬಾ ಸಿಗ್ತಾರೆ. इसलिए मैं जब मसीह में आया या मैं मसीह नहीं बना, मैं बहुत कंफ्यूज था। ಹೀಗಾಗಿ ನಾವು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ಕಂಡುಕೊಳ್ಳೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಅದು ಕಂಡುಕೊಂಡ ನಂತರ ತುಂಬಾ ಗೊಂದಲಕ್ಕೊಳಗಾಗಿದ್ದೆ. बोलते तो बहुत अच्छी बात है, लेकिन करते कुछ और ही है। ಮಾತನ್ನು ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಆದ್ರೆ ಮಾಡುವುದನ್ನು ನೋಡಿದ್ರೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿರ್ತದೆ. मैं आखिरी वचन के साथ इसको बंद करूंगा। इफिसियों 4:26 पढ़ दीजिए। ಎಫೆಸದವರಿಗೆ ಬರೆದ ಪತ್ರಿಕೆ 4:6ನೇ ವಚನ ನೋಡಿಕೊಳ್ಳೋಣ. 4:26 क्रोध तो करो 4:26 क्रोध तो करो पर पाप मत करो, सूर्य अस्त होने तक तुम्हारा क्रोध न रहे। हम यहाँ पर तुमको क्रोध करने के लिए परमिशन दिया गया है। ಇಲ್ಲಿ ಕೋಪ ಮಾಡಬೇಕಾಗಿ ನಿಮಗೆ ಅನುಮತಿ ನೀಡಲಾಗಿದೆ, ಸಂತೋಷದ ವಿಷಯ. लेकिन बोलता है सूर्य अस्त होने से पहले, ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಸೂರ್ಯ अच्छे से पढ़ो उसको। ಇನ್ನೊಂದ್ಸರಿ ಓದಿಕೊಳ್ಳಿ. क्रोध तो करो पर पाप मत करो, सूर्य अस्त होने तक तुम्हारा क्रोध न रहे। मतलब तुम बिस्तर में जाने से पहले तुम्हारा क्रोध खत्म हो जाना चाहिए। ಇದರ ಅರ್ಥ ನೀವು ಮಲಗುವ ಹಾಸಿಗೆಯ ಮೇಲೆ ಹೋಗಿನ ಮುಂಚೆ ನಿಮ್ಮ ಕೋಪವು ಅಲ್ಲಿ ಇರಬಾರದು ಎಂಬುದಾಗಿ. क्योंकि प्रभु को मालूम है ये जो पाप का जड़ है ना, ये तुमको क्रोध लेके ही लेके आएगा। लेकिन परमेश्वर ने उसका एंटीडॉट दिया हुआ है, मालूम आपको क्या? क्षमा करो। ಇಲ್ಲಿ ದೇವರಿಗೆ ಗೊತ್ತು ಈ ಕೋಪವು ನಿಮಗೆ ಬಂದೇ ಬರ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಇದಕ್ಕಾಗಿ ಅದಕ್ಕೊಂದು ಟೀಕೆಯನ್ನು ದೇವರು ಮೊದಲೇ ಮಾಡಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. हर एक पाप का एंटीडॉट है, परमेश्वर ने दे चुका है। ಇಲ್ಲಿ ದೇವರು ಮೊದಲೇ ಎಲ್ಲ ಒಂದು ಪಾಪಗಳಿಗೋಸ್ಕರವಾಗಿ ಒಂದು ಟೀಕೆಯನ್ನ ರೆಡಿ ಮಾಡಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. हाँ, इसका एंटीडॉट क्या है मालूम है? यीशु ಅದಕ್ಕೆ जो उसने सिखाया, जो उसने करके दिखाया, ಅವರು ಅದನ್ನ ಮಾಡಿ ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ. हर एक चीज का कोई है ना, उस दिन जब परमेश्वर के सामने खड़े होंगे ना, कोई बहाना नहीं चलेगा, क्योंकि सब चीज का एंटीडॉट है। ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಮುಂದೆ ನಾವು ಕೊನೆಯ ದಿನದಲ್ಲಿ ಯಾವಾಗ ನಿಲ್ತೇವೋ ಅಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ನೆಪಗಳಿರುವುದಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮೊದಲೇ ನಮಗೆ ಔಷಧಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯ ಹೆಸರಿನಲ್ಲಿಯೂ ಅವರ ಒಂದು ಕಾರ್ಯಗಳು ಕೊಡುತ್ತದೆ. इसलिए यीशु मसीह उसके चेलों को कि भाई तुम जब दुनिया से आते हो, है ना, चर्च के लोग आजकल है ना ये सारी बातें चर्च में सिखाते नहीं है। बड़े बड़े प्रचार हो रहे हैं, है ना, बहुत अच्छी बात है, बहुत बड़े बड़े प्रचार हो रहे हैं और लोग यीशु मसीह को ग्रहण कर रहे हैं, लेकिन ग्रहण बच्चा पैदा होना ही काफी नहीं है, उसका बढ़ना भी जरूरी होता है। ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ತುಂಬಾ ಈಗಿನ ಸಭೆಗಳಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಪ್ರಚಾರಗಳು ಆಗ್ತಾ ಇದಾವೆ, ಆದರೆ ಜನ್ಮ ಹೊಂದುವುದಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಆ ಮಗು ಬೆಳವಣಿಗೆ ಕೂಡ ಆಗ್ಬೇಕು. ಅದೇ ಪ್ರಕಾರ ವಿಶ್ವಾಸಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ಬೆಳವಣಿಗೆ ತುಂಬಾ ಮುಖ್ಯವಾಗಿದೆ. जन्म तो ले लिया लेकिन बढ़ ही नहीं रहा है। ಜನ್ಮನ ತಗೊಂಡಾಯ್ತು, ಆದ್ರೆ ಮಗು ಬೆಳಿತಾನೆ ಇಲ್ಲ. हाँ, उसका बढ़ना जरूरी है। ಮುಖ್ಯವಾಗಿ ನೋಡ್ಬೇಕು, ಆ ಮಗು ಬೆಳಿಬೇಕು. और जब ये सारी आग उसके अंदर में है, ये आग उसको बढ़ने नहीं देगी, उसको चाहिए पवित्र आत्मा की आग।
ಈ ರೀತಿಯ ಎಲ್ಲ ಗುಣಗಳು ಆತನ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಇರುವಾಗ ಆತನ ಬೆಳವಣಿಗೆ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಆ ಬೆಳವಣಿಗೆ ಆಗ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ವ್ಯಕ್ತಿ ಆತನಿಗೆ ಬೇಕು. उसको चाहिए स्वर्गीय ಅವನಿಗೆ ಸ್ವರ್ಗದಿಂದ ಬರುವಂತಹ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿಯ ಆಶೀರ್ವಾದ ಅವನಿಗೆ ಬೇಕಾಗ್ತದೆ. इसलिए यूहन्ना बोलता है कि मैं तो पानी से बपतिस्मा देता हूँ, लेकिन वो आने वाला वो तुमको आग से बपतिस्मा देगा. ಹೀಗಾಗಿ ಯೋಹಾನ ಸ್ನಾನಿಕನಾದ ಯೋಹಾನ ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಾನು ನೀರಿನಿಂದ ನಿಮಗೆ ದೀಕ್ಷಾಸ್ನಾನ ಕೊಡುತ್ತೇನೆ, ಆದರೆ ನನ್ನ ಹಿಂದೆ ಬರುವಾತನು ಬೆಂಕಿಯಿಂದ ನಿಮಗೆ ದೀಕ್ಷಾಸ್ನಾನ ಕೊಡಿಸುವನು ಎಂಬುದಾಗಿ. अगर तुमको परमेश्वर की आग बनना है तो परमेश्वर की आग को लेना पड़ेगा. ನಿಮಗೆ ದೇವರ ಒಂದು ಬೆಂಕಿ ನೀವು ಹಾಕ್ಬೇಕಂತಂದ್ರೆ ದೇವರ ಬೆಂಕಿ ನೀವು ಪಡೆದುಕೊಳ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. जब आपके इंजन है ना बहुत स्पीड में चलेंगे, ಅವಾಗ ಮಾತ್ರ ನಿಮ್ಮ ಎಂಜಿನ್ ಏನಾಗ್ತದೆ ತುಂಬಾ ಫಾಸ್ಟ್ ಆಗಿ ಓಡ್ತದೆ. है ना. वो आग ऊर्जा देती है, कौन सी पवित्र आत्मा की आग. बाकी की आग क्या करेंगे, भस्म कर देगी. ಆ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಬೆಂಕಿ ನಿಮಗೆ ಕೊಡ್ತದೆ, ಬೇರೆ ಎಂತ ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ಅದು ಭಸ್ಮ ಮಾಡ್ತದೆ. तो हमारा जो एंटीडोट है यीशु मसीह, उसके साथ रहो, उसको है ना, उसके पास में हर चीज का इलाज है. ನಮಗೆ ನಮ್ಮ ರೋಗದ ನಿರೋಧಕ ಮದ್ದು ಯಾವ್ದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ಯೇಸು ಮसीह ಒಬ್ಬರೇ ಆಗಿದ್ದಾರೆ. आगे का समय में इनको दूंगा. ಮುಂದಿನ ಸಮಯ ಆರಾಧನೆಯನ್ನು ಕೊಡುವಂತಾಗಿದ್ದೇವೆ. अगले में पास्टर जी ने हमारे क्रोध के जो आग को बुझाने के लिए ऊपर से स्वर्ग आग की जरूरत है, इसको बोलते हैं पवित्र आत्मा के आग. हालेलुया. परमेश्वर पिछले हफ्ते भी तो कुछ ऐसा हुआ. अभी हमारे जो आने वाला रिवाइवल मीटिंग, तो एकदम परमेश्वर क्या कह रहे हैं, इसके पवित्र आत्मा का आग को तुम लोग लेने के लिए बपतिस्मा पानी की बपतिस्मा से ये हमारा जीवन नहीं बदलता. ಮುಂದೆ ಬರುವಂತಹ ಒಂದು ಪ್ರೇಯರ್ ಮೀಟಿಂಗ್ ಇದೆ. ಮುಖ್ಯವಾಗಿ ಏನಪ್ಪ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ನೀರಿನಿಂದ ದೀಕ್ಷಾ ಸ್ನಾನ ಪಡೆದುಕೊಳ್ಳುವುದರಿಂದಲೇ ನಮಗೆ ಮುಕ್ತಿ ಆಗಲಿ, ಅದರಿಂದ ಶಕ್ತಿ ಬರುವುದಿಲ್ಲ. ಬೆಂಕಿಯಿಂದ ಪಡೆದುಕೊಳ್ಳುವಂತಹ ಒಂದು ದೀಕ್ಷಾ ಸ್ನಾನದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ನೋಡುವಂತರಾಗಿದೆ. तो इसलिए प्रभु हमारे चर्च में साल में 1-2 बार, खासकर ये जो सारे जमा और रिवाइवल मीटिंग होते हैं, साल में एक बार जरूर होने दे रहा है. और विदेशी से स्पीकर बुला के तुम लोगों को पवित्र आत्मा का आग लेने देते हैं, बपतिस्मा लेने देते हैं. ಹೀಗಾಗಿ ನಮ್ಮ ಈ ಒಂದು ಸಭೆಯಲ್ಲಿ ದೇವರ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ದೇವರ ಒಂದು ಕಾರ್ಯಸ್ವರೂಪವಾಗಿ ವರ್ಷದಲ್ಲಿ 3 ಸಾರಿ 2 ಅಥವಾ 3 ಸಾರಿಗಳಲ್ಲಿ ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಕಾರ್ಯವನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. मैंने सुना पुराना जमाने में ये हिंदुस्तान में भी कलीसिया में ये होते थे. ನಾನು ಕೇಳಿದ್ದೇನೆ, ಹಳೆ ಒಂದು ಸಭೆಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯ ನಡೀತಾ ಇತ್ತು. पवित्र आत्मा का जागृति लेके आने का सभा होते थे. ಈ ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಜಾಗೃತಿಯನ್ನು ತರುವಂತಹ ಸಭೆಗಳು ನಡೀತಾ ಇತ್ತು ಅವಾಗ. लेकिन आजकल गायब हो गया हिंदुस्तान के कलीसिया में से. ಆದರೆ ಈಗ ಭಾರತದ ಒಂದು ಸಭೆಗಳಲ್ಲಿ ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅದು ಇಲ್ಲ ಎಂಬುದಾಗಿ ಕೂಡ ನಾವು ಗಮನಿಸಬಹುದು. लेकिन हम कर रहे हैं. ಆದ್ರೂ ಕೂಡ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. 10 साल से ये कर रहे हैं. 10 ವರ್ಷಗಳಿಂದ ನಾವು ಇದನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. क्योंकि हमने भी बहुत बच्चन सिखा के भी देखा, बहुत लोगों को सुसमाचार से लोगों को ट्रेनिंग भी दिया है. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ತುಂಬಾ ವಚನಗಳ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಅನ್ನು ಕೊಟ್ಟಾಯ್ತು, ತರಬೇತಿಯನ್ನು ನೀಡಿದಾಯ್ತು, ಅವರಿಗೆ ಕಲಿಸಿ ಕೂಡ ಆಯ್ತು. लोग बदलता नहीं है. ಆದ್ರೂ ಜನರ ಬದಲಾವಣೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ. अंदर से बदलता नहीं है. ಒಳಗಡೆಯಿಂದ ಅವರ ಬದಲಾವಣೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ. सिर्फ ऊपर मुंह से मसीह है. ಕೇವಲ ಬಾಯಿ ಮಾತುಗಳಿಂದ ಮಾತ್ರ ಅವರು ಯೇಸುವನ್ನು ನಂಬಿದಂತವರಾಗಿದ್ದಾರೆ. तो इसको लेकर हमने प्रार्थना किया, बहुत संघर्ष किया, प्रभु क्या किया जाए. ಹೀಗಾಗಿ ಈ ವಿಚಾರಗಳನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವು ತುಂಬಾ ಕಷ್ಟಪಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ದೇವರ ಹತ್ರ ಕೇಳಿದ್ವಿ, ದೇವರ ನಾವು ಇದಕ್ಕೋಸ್ಕರ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು. तो प्रभु ने हमें तरीका दिया, रिवाइवल मीटिंग रखो. ಹೀಗಾಗಿ ದೇವರು ನಮ್ಮ ಒಂದು ಪ್ರಾರ್ಥನೆಯ ಉತ್ತರವಾಗಿ ಈ ರೀತಿಯ ಜಾಗೃತಿಯ ಒಂದು ಊಟಗಳನ್ನ ನೀವು ಏರ್ಪಡಿಸಿ ಎಂಬುದಾಗಿ. पवित्र आत्मा के आग लोगों को छूने दे. ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಬೆಂಕಿಯು ಜನರನ್ನ ಮುಟ್ಟಲಿ ಎಂಬುದಾಗಿ. इनके आत्मा जो मरा हुआ आत्मा, चर्च में बहुत मरा हुआ आत्मा होता है, इनको जन्म दे. ಇಲ್ಲಿ ಸತ್ತು ಹೋದಂತಹ ಆತ್ಮಗಳು, ಸಭೆಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಆತ್ಮಗಳಿಗೆ ಪುನರ್ಜನ್ಮವನ್ನು ನೀಡಲಿಕ್ಕಾಗಿ इसलिए हम रख रहे हैं. ಹೀಗಾಗಿ ನಾವು ಇದನ್ನು ಏರ್ಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. इसके लिए अभी चंडीगढ़, पिंजौर, हिमाचल सब चेन फास्टिंग में है. अभी छत्तीसगढ़, यहाँ पे बेंगलुरु में भी ಈ ಒಂದು ಕೂಟಕ್ಕಾಗಿ ಬೆಂಗಳೂರು, ಚಂಡೀಗಢ, ಛತ್ತೀಸ್ಗಢ ಹಾಗೂ ಪಿಂಜೌರ್ ಈ ಎಲ್ಲ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ವಿಶ್ವಾಸಿಗಳು ಉಪವಾಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಸರಣಿ ಉಪವಾಸ ಎಂಬುದಾಗಿ. लगता है इस वक्त लोग बहुत ज्यादा आ रहे हैं, शायद 100 आसपास में लोग जमा होने वाला है.
ನಮಗನ್ಸಿದ ಪ್ರಕಾರ ಈ ಒಂದು ಈ ಬಾರಿ ಕೂಟಕ್ಕೆ ಒಂದು 100 ಜನರಂದ್ರೆ ಹೆಚ್ಚಾದ ಜನರ ಒಂದು ಉಪಸ್ಥಿತಿಯನ್ನು ನಾವು ಕಾಣಬಹುದು. तो उसके लिए लगातार उपवास शामिल होके प्रार्थना कीजिए ताकि लोग आए पवित्र आत्मा से बपतिस्मा हो जाए. ನೀವು ಕೂಡ ಈ ಒಂದು ಉಪವಾಸದಲ್ಲಿ ಭಾಗಿ ಹೊಂದಿ ಉಪವಾಸ ಮಾಡಿ ಕಾರಣೇನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ತುಂಬ ಜನಗಳು ಬಂದು ಆಶೀರ್ವಾದ. जिसने पवित्र आत्मा से जन्म हुआ और बपतिस्मा हुआ फिर उनको रिचार्ज की जरूरत है. ಯಾರ್ಯಾರು ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಜನ್ಮವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೋ ಅವರಿಗೆ ಮತ್ತೆ ತಿರುಗಿ ಪುನಃ ಮರು ಶಕ್ತಿಯನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕಾಗಿ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. आप लोग रोज रोज फोन रिचार्ज करता ना, ನೀವು ದಿನೇ ದಿನೇ ನಿಮ್ಮ ಫೋನ್ಗಳನ್ನ मोबाइल फोन रिचार्ज करते नहीं करते? ಮಾಡ್ತಾರೆ ಮಾಡಲ್ವಾ? आप पिछले बार चंडीगढ़ गया, एक बहन बोलने लगा इस बार नया लोगों को जाने दीजिए, हम तो पुराने लोग नहीं आएंगे. ಹಿಂದೆ ಚಂಡೀಗಢ ಹೋದಾಗ ಒಂದು ಸ್ತ್ರೀ ಒಂದು ತಂಗಿ ಬಂದು ಹೇಳ್ತಾರಲ್ಲಿ ಈ ಬಾರಿ ಹೊಸ ಜನರನ್ನ ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಬಿಡಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಅಳುಕು ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಅಂತ. तो मैं वो बहन को बोला आप मोबाइल रिचार्ज नहीं करते, वो चार्जिंग नहीं करते? ಆ ಒಂದು ಸಹೋದರಿಗೆ ನಾನು ಹೇಳಿದೆ, ನೀವು ಮೊಬೈಲ್ ಅನ್ನ ಬಳಸ್ತೀರಿ, ಅದನ್ನ ನೀವು ರಿಚಾರ್ಜ್ ಮಾಡಲ್ವಾ? तेरा आत्मा भी रिचार्ज होना जरूरी है. ಹೀಗಾಗಿ ನಮ್ಮ ಆತ್ಮಗಳು ಕೂಡ ರಿಚಾರ್ಜ್ ಆಗಬೇಕಾಗಿದೆ. हमेशा पवित्र आत्मा से भरपूर होना जरूरी है. ಸದಾ ಕಾಲಕ್ಕಾಗಿ ಪವಿತ್ರಾತ್ಮನ पवित्र आत्मा ಮುಖಾಂತರ से भरपूर रिचार्ज नहीं होता तो जीवन नहीं बदलता. ಪವಿತ್ರಾತ್ಮನಿಂದ ನಾವು ರಿಚಾರ್ಜ್ ಆಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಜೀವನ ಬದಲಾವಣೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ. अभी पास्टर जी भी बहुत जरूरी है. अंतिम समय में मैसेज के अंतिम समय में बोला गया जीवन बदलना. एक्चुअली ಹೀಗಾಗಿ ಕೊನೆಯದಾಗಿ ವಚನಗಳ ಭಾಗದಲ್ಲೂ ಕೂಡ ನಾವು ನೋಡಿದ್ವಿ, ಜೀವನ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಬದಲಾವಣೆ ಆಗ್ಬೇಕು ಎಂಬುದರ ಮೇಲೆ ಒತ್ತು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. मसीह जीवन क्या है? मसीह जीवन ಕ್ರಿಸ್ತಿಯ ಜೀವನ ಏನಾಗಿದೆ? आपके जीवन है. ನಿಮ್ಮ ಜೀವನವಾಗಿದೆ. कितना आप वचन जानते हो? अभी पास्टर जी ने प्रे के विषय में तो कायाकल्प के विषय में बोला है. ये कार्यक्रम नहीं है. ಈಗಷ್ಟೇ ವಚನಗಳಲ್ಲಿ ದಾಸರು ಹೇಳಿದ್ರು, ಶಾಂತ ಸಮಯದ ಬಗ್ಗೆ, ಪ್ರಾರ್ಥನೆಯ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಿದ್ರು. ಇದು क्यों प्रार्थना कर रहे हैं? ಇದು ಯಾಕೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ क्यों ಮಾಡ್ತಾರೆ? काया टाइम सिखा के काया टाइम करा रहे हैं? ಯಾಕೆ ಶಾಂತ ಸಮಯನ ಕಲಿಸಿ ಅದನ್ನ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಯಾಕೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ? मेन बात ये है आपके जीवन बदल जाए. ಮುಖ್ಯವಾಗಿ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಜೀವನ ಬದಲಾವಣೆ ಆಗ್ಬೇಕು. सिर्फ ये जमा ज्ञान की तरह बच्चों को जमा करने के लिए नहीं. ಜ್ಞಾನದ ರೂಪದಲ್ಲಿ ತಲೆಯಲ್ಲಿ ಶೇಖರಣೆ ಮಾಡಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ. हमारे मसीह जीवन पर परमेश्वर देखेंगे हमारा जीवन कैसे है. ದೇವರು ನಮ್ಮ ಜೀವನ ಯಾವ ಪ್ರಕಾರವಾಗಿದೆ ಎಂಬುದಾಗಿ ಕೂಡ ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡುವಂತರಾಗಿದ್ದಾರೆ. मैं थोड़ा सा बताऊंगी. ये जो कॉन्फ्रेंस में 5 दिन का कॉन्फ्रेंस में रिवाइवल मीटिंग में ಈ 5 ದಿನದ ಜಾಗೃತಿ ಕೂಟದಲ್ಲಿ यीशु मसीह के बारे में पास्टर जी बताएगा. पास्टर साइलस ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ದಾಸರು यीशु मसीह का जो सेवा था, यीशु मसीह को ने पूरा वचन खोल के बताएंगे. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಏನು, ಅವರ ಸೇವೆ ಎಂಬುದು ಎಂಬುದರ ಬಗ್ಗೆ ಸಂಪೂರ್ಣವಾದ ಮಾಹಿತಿ ನಿಮಗೆ और ಸಿಗುತ್ತದೆ. मेरे द्वारा मेरे को भी एक पूरा मैंने विषय दिया. मैं पवित्र आत्मा के विषय में मैं अभी शिक्षा तैयार कर रहा. पवित्र आत्मा कैसा कार्य करता, पवित्र आत्मा को जिसने जन्म पाया, पवित्र आत्मा को ये सब आप लोगों को स्पष्ट से पता है. ನನಗೂ ಕೂಡ ದೇವರು ಒಂದು ಭಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಬಗ್ಗೆ ಪ್ರಚಾರ ಮಾಡಲಿಕ್ಕಾಗಿ. ಅದರ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಾರೆ. किसी को पवित्र आत्मा बपतिस्मा देता. ये क्या अंतर क्या है? पवित्र आत्मा से भर जाना, पवित्र आत्मा के द्वारा जन्म पाना, ये सब जन्म नहीं मतलब बपतिस्मा का अलग विषय है. ದೇವರು ಪವಿತ್ರಾತ್ಮ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಜನ್ಮ ಹೊಂದುವುದು ಹಾಗೂ ಪವಿತ್ರಾತ್ಮ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಹೊಂದಿದ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನ ನಾವು ನೋಡುವುದರಾಗಿದ್ದೇವೆ. ಅದರಲ್ಲಿ ಅಂತರ ಇದೆ. और एक पास्टर जो आ रहा ना, वो पास्टर जो का विषय है वो अंदर से बदलना, अंदर मसीह का जीवन अंदर से कैसा बदलना, उसके विषय में ध्यान करके लेके आएंगे. ಹಾಗೆ ನಮಗೆ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಯಾಗಿ ಬರುವಂತ ದಾಸರು ಪಾಸ್ಟರ್ ಜೋ ಎಂಬುವರು ಕೂಡ ನಮ್ಮ ಒಳಗಿನ ಚರಿತ್ರೆ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಒಳಗಿನ ಮನುಷ್ಯನು ಯಾವ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಆತನ ಗುಣ ಹೊಂದಬೇಕೆಂಬುದರ और खास कर शाम के समय में पास्टर सिस्टर किम के साथ हम जैसे हम करते आया, शाम के समय में कम से कम 3 घंटे हम क्या करेंगे, पवित्र आत्मा सच में कार्य करने के लिए ऐसा सभा रखेंगे, प्रार्थना स्तुति सभा रखेंगे. उसी सभा के द्वारा पवित्र आत्मा सबको छुए, है ना. जिसको बपतिस्मा की जरूरत है बपतिस्मा दे देंगे, जिसको पवित्र आत्मा भरने के लिए ऐसे
मतलब प्रैक्टिकली हम समय रखेंगे। ಹಾಗೆ ಕಿಮ್ ಅವರು ಏನ್ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ದೇವರು ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಕಾರ್ಯವನ್ನ ಸಂಜೆ ಸಮಯ ಒಂದು 3 ಗಂಟೆಗಳ ಕಾಲ ನಾವು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗುವಂತಾಗಿದ್ದೇವೆ. आइए हम थोड़ा प्रार्थना करें। ये अभी महीना के अंदर आ गया, अभी थोड़ा समय महीना से कम बच गया ना। जून 10 से शुरू है ಕೆಲವೇ ದಿನಗಳ ಮಾತ್ರ ಉಳಿದಿದೆ. ಜೂನ್ 10ನೇ ತಾರೀಕಿನಿಂದ ಈ ಕೂಟ ಶುರುವಾಗಲಿಕ್ಕಿದೆ. और ये भी मैंने सुना छत्तीसगढ़ जो बहन लोग बहुत सारे लोग आ रहे हैं, उन लोगों ने मुझे ऐसा करके भेजा। हम तो सिर्फ वो दिन में 3 खाना है ना, उसमें से एक मील छोड़ के चेन में फास्टिंग करेंगे करके हमने घोषणा किया। ನಾವು ಇಲ್ಲಿ लेकिन जो छत्तीसगढ़ वालों ने क्या किया, तो 2-2 घंटे के हिसाब से ये लोगों ने जो सोने का समय को छोड़ के 2-2 घंटे के हिसाब चेन बना दिया। ಛತ್ತೀಸ್ಗಢ ಅವರು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರೆ, ನಾವಿಲ್ಲಿ ಸರಣಿ ಉಪವಾಸನ ಕೈಗೊಂಡಾಗ ದಿನದಲ್ಲಿ 3 ಹೊತ್ತಲ್ಲಿ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ ರಾತ್ರಿ ಇತ್ತು. ಆದ್ರೆ ಛತ್ತೀಸ್ಗಢ ಅವರು ಪ್ರತಿ 2 ಗಂಟೆಗೆ ಬೇರೆ ಬೇರೆಯಾಗಿ ನಾವು ಇದು ಮಾಡಿಕೊಂಡು ನಾವೇ ಆ ಸರಣಿ ಉಪವಾಸದ ಪ್ರಕಾರ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ वो तरीके भी अच्छा लगा, लेकिन हम जो जैसा करते आए वो उनको करने दो छत्तीसगढ़ वाला। तो हम तो जैसा करते आए, एक बिल छोड़ दीजिए और ये चेन ना टूट नहीं देना है ना। सिस्टर किम ने बोला जो कोई भी कॉन्फ्रेंस में रिवाइवल मीटिंग में आके अनुभव पाने वाला फास्टिंग के साथ आइए, मुझे मैसेज दिया। ಇಲ್ಲಿ ಸಿಸ್ಟರ್ ಕಿಮ್ ಅವರು ಏನ್ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ, ಈ ಒಂದು ಸರಣಿ ಉಪವಾಸ ಮುರಿಬಾರ್ದು, ಹಾಗೆ ಯಾರ್ಯಾರು ಈ ಒಂದು ಊಟಕ್ಕೆ ಬರುವಂತರಾಗಿದ್ರು ಈ ಉಪವಾಸದ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಒಂದು ಪ್ರಾರ್ಥಿಸುವಾಗ ಅದರ ಒಂದು ಬೆಲೆ ಅವರಿಗೆ ಸಿಗುವಂತದ್ದಾಗಿದೆ. तो आइए हम थोड़ा प्रार्थना करेंगे। मेरा सॉन्ग बुक का